नमस्कार, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो. येस. नमस्कार. आजच्या चर्चासत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत की कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अंतर्गत ऊस लागवड कशा पद्धतीने करायची आणि त्याच्यासाठी असणारे म्हणजे महत्वाचे घटक कोणकोणते. आता जे तुमच्या रानामध्ये सेन्सर बसवलं जाणार आहे किंवा सॅटेलाइटद्वारे तुमच्या पिकाचा नकाशा कसा प्लॉट केला जाईल किंवा तुम्हाला पिकाच्या वाढीनुसार खत पाण्याचे डोस आपण कसे प्रोव्हाइड करू, यासाठी सर महत्वाचं आहे की कृषी कॅप केव्हीके बारामतीने कृषी कॅप तयार केलेले आहे. यामध्ये सगळ्या प्रकारची मॅडम माहिती तुमचा तुम्हाला आवाज ब्रेक होतो. येतोय का आता? हॅलो, येतोय आम्हाला येतोय. हो येत आहे येतोय ना? थोडा रेंज इश्यू आहे, एकच मिनिट. येतोय का आता? हो. हॅलो, येतोय ना, बोला. बोला. हा तर सर आपण महत्वाचं पहिली गोष्ट बघूयात की कृषी कॅप कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. आता तुम्हाला ग्रुपवरती तर लिंक देतोच आम्ही, पण एक मी लाईव्ह दाखवते की कृषी कॅप कसं डाउनलोड करू शकतो आपण प्ले स्टोअर वरून. माझी स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? हो, दिसते. हो हो. हा, इथं आपण सर्वप्रथम प्ले स्टोअरला जाणार. प्ले स्टोअरला गेल्यानंतर इथे सर्च ऑप्शन मध्ये कृषी कॅप लिहिणार. इथं कृषी कॅप दिसते. इथं खाली दिसते बघा कृषी कॅपचा लोगो. मध्ये कृषी शब्द लिहिलेले आणि कडेने सूर्याचं चित्र आहे. तर ते आपल्याला ऍप डाउनलोड करायचं. आता मी इथे इन्स्टॉल करते. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथं 2-3 तुम्हाला लोकेशनचं विचारतात. तर त्यावेळेला व्हाईल युजिंग ऍप करायचं. त्यानंतर तुम्ही जे प्रत्येकाने आम्हाला रजिस्टर नंबर दिलेले तो प्रत्येकाने रजिस्टर नंबर इथे टाकायचा. आता तुमच्यामधीलच एका फार्मरचा मी रजिस्टर नंबर टाकते इथं. त्यानंतर रजिस्टर नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अशी पट्टी ओपन होते, म्हणजे कृषी कॅपचं फ्रंट पेज ओपन होतं. आता इथं 3 लाईनीवरती गेल्यानंतर माझी प्रोफाईल मध्ये इथं दिसतं बघा. आता तुमच्यातले दत्ता सरांचं मी प्रोफाईल ओपन केली आहे. तर इथं तुम्हाला विचारतात ऍप डाउनलोड झाल्यानंतर तुमचं नाव, गाव, जिल्हा, तालुका ही सगळी इथं माहिती भरायची आणि अपडेट करायचं. त्यानंतर इथं वरती ओपन होईल बघा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प निळी पट्टी. जे शेतकरी आपल्याकडे रजिस्टर आहे तर त्यांना ही अशी पट्टी दिसेल आणि जे रजिस्टर नाहीये तर त्यांना आपल्या कृषी कॅपशी सोशल मीडियाद्वारे जोडले जावा अशी पट्टी दिसेल. आणि आता दत्ता सरांचं बघूयात आपण कृषी कॅपची माहिती सगळी. यावर गेल्यानंतर हे 4 ऑप्शन दिसतात. माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस आणि ऊस ताळेबंद. माझा ऊस मध्ये तुम्हाला ती सेन्सर बद्दल सगळी माहिती समजते. त्यानंतर पीक नकाशामध्ये तुम्हाला सॅटेलाइट प्रणालीद्वारे पीक नकाशा कसा ड्रॉ होतो त्या सगळ्या माहिती तिथं मिळते. आणि AI शिफारस मध्ये तुम्हाला पिकाच्या वाढीनुसार खत पाण्याचा डोस हा सगळा इथे प्रोव्हाइड केला जातो. आणि त्यानंतर चौथा ऑप्शन आहे की ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद म्हणजे काय आहे की एक प्रकारे आपण ई डायरी ठेवू शकतो. दरवेळेला काय करतो, रानामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर एक वहीवरती लिहितो किंवा डायरीत लिहितो. काही वेळेला डायरी हरवते, तर त्यासाठी ही एक प्रकारे ई डायरी आहे. इथे तुम्ही प्रत्येक दिवशी रानात कोणतं ऑपरेशन केलं आणि त्याला लागणारा खर्च आणि तारीख हे मेन्शन करू शकता. इथे बघा, इथं तुम्ही PRN निवडायचा. PRN निवडल्यानंतर प्रकार निवडायचा. प्रकार म्हणजे खर्च आणि खर्च प्रकार. मग तुम्ही रानामध्ये कोणकोणते ऑपरेशन केलेत, नांगरणी केली, कुळवणी केली, ते सगळं इथं करायचं. आता एक्झाम्पल नांगरणी केली. नांगरणी आजच्या तारखेला केली 26/12ला. त्यानंतर तुम्हाला खर्च किती झाला, रक्कम लिहायची आणि एक तपशील. त्यानंतर जतन करा म्हणलं, इथं तुम्हाला रिपोर्ट दिसतो बघा असा. एकूण खर्च एवढा झाला, खर्च प्रकार, रक्कम, तपशील आणि अपडेट. म्हणजे एक प्रकारे तुम्ही ही ई डायरी ठेवली की शेवटी समजून जाईल की AI प्रणालीद्वारे खर्च किती झाला आणि उत्पन्न किती झालं हे तुम्हाला कळू शकतं. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की त्यांनी ऊस ताळेबंदाचा वापर करावा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की फायदा किती झालेला आहे.
आमचे स्पेशलचे प्रतिनिधी अविनाश सर तुम्हाला पुढील माझा ऊस याबद्दल सगळी माहिती देतील. धन्यवाद. हॅलो अविनाश सर. हो हो मी चालू करतोय, माझी स्क्रीन प्रेझेंट करतोय. आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? हो 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 येतोय. येतोय. चालेल, मी माझी स्क्रीन प्रेझेंट करतोय एकदा. कृषक ऍप दिसते सर्वांना? येस. Yes. ठीक आहे, तर आपण चालू करूया. आता तुम्हाला इथे कृषक ऍप दिसतंय. या कृषक ऍप मध्ये तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अशी तुम्हाला एक वरती पट्टी दिसते, बरोबर? त्या पट्टीवरती क्लिक हो. केल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन याच्यामध्ये दिसतात, जसं मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे. आवाज त्यामध्ये मार्केट न्यायचा आहे. आवाज येतोय का? येतोय बोला. तर आपल्याला आता इथे 4 ऑप्शन दिसत आहेत कृषक ऍप मध्ये. माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस आणि ऊस ताळेबंद. याच्यामध्ये माझा ऊस वरती जर आपण क्लिक केलं तर आपण आतमध्ये जातो आणि तुम्हाला आपल्या शेतावर जे काही सेन्सर लावलेलं आहे त्याच्या बद्दलची सर्व माहिती जी काय आहे ही इथे तुम्हाला बघायला भेटते. यामध्ये प्रामुख्याने आपण इरिगेशन मॅनेजमेंट असेल, पाण्याचं नियोजन असेल, त्यानंतर तुमच्या शेतामध्ये येणाऱ्या रोग आणि किडींबद्दल पूर्व सूचना असतील आणि त्याचप्रमाणे हवामानाचा अंदाज असेल, तर या सर्व सूचना किंवा या सर्व गोष्टी ज्या काही आहेत इथे आपल्याला प्रॉपर बघायला भेटतात. यामध्ये आता आपण तुम्हाला दाखवतोय, जसं की आता इथे नाव दिसतंय आपल्याला. आपण जे काही बघत आहे जो प्लॉट आहे तो विश्वनाथ जनार्दन शेडूके या सरांचा आहे. तर याप्रमाणे आपण यांची इथे माहिती बघत आहोत. सध्या मी यांचा इथे मोबाईल नंबर टाकून लॉग इन केलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथे यांचा प्लॉट दिसतोय. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की आपल्याला त्यांचं नाव इथे दिसत आहे. त्याच्यानंतर त्यांचा कुठल्या हबला कनेक्ट केलेला आहे इथे आपल्याला ते दिसत आहे. म्हणजे जे काही तुमचा हबचा डेटा जो आहे तो तुम्हाला इथे दिसतोय. तो कुणाला कनेक्ट केलेला आहे इथे लक्षात येतं. त्यानंतर खाली जर तुम्ही बघतात तर तुमच्या डिव्हाइसला नेटवर्क किती आहे त्याचं ते तुम्हाला इथे दिसतंय की त्याला रेंज किती आहे. त्यानंतर अंतिम संक्रमित म्हणजेच काय तर शेवटचा डेटा कधी घेतलाय हे तुम्हाला इथे लक्षात येतं. जसं की इथे लिहिलंय आता 26 डिसेंबर 2025 10:55 AM म्हणजे 10:55 ला त्यांचा शेवटचा डेटा आलेला आहे. म्हणजे पुढचा डेटा जो आहे तो आपल्याला पुढच्या 1 तासामध्ये येईल. म्हणजे शेवटचा दुसरा डेटा जो येणारा असेल तो 11:55 येईल. म्हणजे काय करतो की आपला डिव्हाइस जो आहे प्रत्येक 1 तासाचा जो डेटा आहे तो कलेक्ट करत असतो आणि तो आपल्याला आपल्या मोबाईलवरती बघायला भेटतो. इथं तुम्ही हा मीटर बॉक्स मध्ये जो डेटा बघताय तो आता 10:55 असेल. हा पुढच्या 1 तासाला तो अपडेट होईल. त्याच्यानंतर बाजूला तुम्ही इथे बघताय की बॅटरीचं इथे चिन्ह दिसतं. त्या म्हणजे तुमच्या डिव्हाइसची बॅटरी पर्सेंटेज किती आहे शेतामध्ये हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्या पीक कुठलं आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. पीक कुठलं आहे, पिकाची स्टेज कुठली आहे आणि सध्या पुढची येणारी स्टेज कुठली आहे ची तुम्हाला इथे बघायला भेटतं. आणि याचप्रमाणे आपण काय करू, सर्व शेतकऱ्यांना आपण इरिगेशन मॅनेजमेंट असेल किंवा रोग आणि किडीचे अलर्ट असतील तर या स्टेज प्रमाणे आपण प्रोव्हाइड करतो. त्यानंतर जर आपण खाली आलो तर इथे तुम्हाला तापमान किती आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हा डेटा जो आहे तो 10:55 आहे. जसं जसं 11:55 होते हा अपडेट होत राहील. त्यामुळे जर आपण क्लिक केलं प्राथमिक जमिनीचा ओलावा जो की आता आपल्याला दिसतोय 55.70%. याच्यावरती जर आपण क्लिक केलं मीटर बॉक्स वरती तर आपण आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत एकदा तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी परत दिसतात. जसं की इथे नाव दिसतंय तुम्हाला विश्वनाथ जनार्दन शेडूते. त्यानंतर सध्याचे म्हणजे काय की सध्या तुमच्या प्लॉटची कंडिशन काय आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. सेम तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी दिसत आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय माझ्या सेन्सर्स मध्ये खूप ओले म्हणून सध्या दाखवतंय तुम्हाला. सध्या टोटल सॉइल मॉइश्चर म्हणजे तुमच्या मातीत मध्ये ओलावा किती आहे
तर हे 55% ओल तुम्हाला इथे दाखवत आहे. जसं की तुम्ही इथे पाहिलं तर खूप ओलेवरती जर आपण क्लिक केलं तर इथे तुम्ही बघू शकता तुमच्या तुमच्या मातीच्या स्ट्रक्चरनुसार आणि तुमच्या पिकाच्या स्टेजनुसार सध्या तुमच्या पिकाची स्टेज कुठली चालू आहे याप्रमाणे प्रत्येकाची प्रत्येकाला हे रिकमेंडेशन जे आहे ते वेगवेगळ्या याच्यामध्ये जातं. तर याच्यामध्ये रेंजेस दिलेले आहेत की खूप ओले कधी असणार आहे, जमिनीची क्षमता कधी असेल, पुरेसा ओलावा कधी असेल आणि सिंचनाची गरज कधी आहे. म्हणजे आता यांना सिंचनाची जी गरज आहे आता ते दाखवत आहे की 38.75% ते 44% पर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला इरिगेशन रिकमेंडेशन जे आहे ते 44% असणार आहे. म्हणजे जेव्हा ही संख्या जी आहे 55 वरून 44 वरती येईल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला एक मेसेज येईल की तुम्हाला आता तुमच्या शेतामध्ये पाणी देण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही अवलंब करायचा आहे की त्याप्रमाणे तुम्ही शेतामध्ये पाणी द्यायचं आहे. तर हा जो तक्ता आहे, हा जो चार्ट आहे प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे. प्रत्येकाच्या मातीच्या स्ट्रक्चरनुसार आणि त्याचप्रमाणे तुमचं सध्या स्टेज कुठली आहे चालू आहे त्याप्रमाणे. त्यानंतर जर तुम्हाला हे गोष्टी कळत नाही इथे अधिक जाणून घ्या म्हणून अधिक जाणून घ्या मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की या गोष्टी नेमकं काय दाखवत आहेत. हा तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता, याच्यावरून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. त्यानंतर मातीचं तापमान आहे किमान आणि कमालमध्ये. त्यानंतर आपला जो काही डिव्हाइस कुठल्या हबला कनेक्ट आहे म्हणजे जवळपास तुमच्या 5 किलोमीटर क्षेत्रामध्ये जे काही वातावरण आहे याची मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन जी आहे याची माहिती तुम्हाला इथे भेटते. जसं की तुमच्या क्षेत्रामध्ये तापमान किती असेल, आर्द्रता किती असेल, त्यानंतर पानांवरती ओलावा म्हणजे दवबिंदू किती साचते तुमच्या क्षेत्रामध्ये पानांवरती हे तुम्हाला इथे लक्षात येतं. इथे खाली पाऊस किती पडतोय मागच्या 7 दिवसामध्ये, मागच्या 24 तासामध्ये हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्याचबरोबर खाली वेपर प्रेशर डेफिसिट म्हणून एक आहे व्हीपीडी. व्हीपीडी म्हणजे काय असतं इथे तुम्हाला त्याचा ग्राफ पण दिसतो. एकच मिनिट. त्यानंतर व्हीपीडी जो आहे, आता व्हीपीडी म्हणजे काय तर बाष्प दाब तूट हे वातावरणातील कोरडेपणाचं मोजमापन करण्याचे आहे. त्यामध्ये फसल प्रणाली काय करते की इतर सेन्सरचे रिडिंग वापरून म्हणजे शेतकऱ्याला तुम्हालाच म्हणजे शेत सिंचन कधी करायचं आणि फर्टिगेशन कधी द्यायचं याची योग्य वेळ ही तुम्हाला सांगते. आता व्हीपीडी मध्ये तुम्ही इथे बघू शकता ही व्हीपीडी जी आहे ती 1 ते 2 मध्ये असेल तर ती योग्य वेळ आहे फर्टिगेशन देण्यासाठी असं आपण सांगतो आणि त्याप्रमाणे पाणी पण देऊ शकतो. आता तुम्ही बघू शकता की यांची सध्या ओलं खूप आहे त्या बरोबर, त्यामुळे आता फर्टिगेशन आपण देऊ शकत नाही किंवा इरिगेशन देण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला आता इथे लक्षात पण येते की व्हीपीडी जो आहे तो जवळपास 2.69 आहे. म्हणजे जेव्हा योग्य वेळ असते तेव्हा ही व्हीपीडी जी आहे ती 1 ते 2 मध्ये असते आणि त्याप्रमाणे आपण अवलंब करावा, त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी कराव्या. त्यानंतर पीक बाष्पीभवन आहे. पिकाचं बाष्पीभवनाचा रेट जो आहे तो पुढच्या 7 दिवसांचा कॅल्क्युलेट करून इथे तुम्हाला दाखवला जातो. त्यानंतर सनशाईन हवर्स मध्ये तुमच्या शेतामध्ये ऊन किती पडतंय आणि त्या उन्हाची तीव्रता म्हणजे प्रखरता किती आहे या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. त्याचबरोबर इथे तुम्हाला वाऱ्याची गती आणि दिशा दिसते की वाऱ्याची गती किती असणार आहे आणि दिशा कुठल्या दिशेने वारं वाहणार आहे. या दोन सगळ्या गोष्टी दिसतात. हवेचा दाब तुम्हाला इथे दिसतो. म्हणजेच याचा अंदाज घेऊन इथे तुम्हाला खाली फवारणीच्या पद्धतीबद्दल सल्ला दिला जातो. जसं की जर तुम्हाला फवारणी घ्यायची असेल तर फवारणीसाठी योग्य वेळ आहे किंवा नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात. जसं की फवारणीसाठी आता सध्या योग्य वेळ आहे म्हणून तुम्हाला इथे वरती लिहून आलं की फवारणीसाठी योग्य वेळ आहे. त्याचबरोबर 2 वाजेपासून जर तुम्ही पाहिलं 2, 3, 4 आणि 5 आता इथे लिहिलेलं आहे की सावधगिरीने फवारणी करा. म्हणजे तेव्हा तुम्ही फवारणी करू शकता पण तुम्हाला तुमच्या रिस्कवरती फवारणी करावी लागेल. त्याचबरोबर 6 वाजेपासून जर तुम्ही पाहिलं तर फवारणी घेण्यासाठी योग्य वेळ आहे. त्यामुळे तुम्ही फवारणी करू शकता आणि जर ते लाल कलर मध्ये लिहून असेल तर फवारणी करण्यासाठी योग्य वेळ नाही याचा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तुम्ही जर फवारणी करायची असेल तुम्हाला शेतामध्ये तर तुम्ही याचा सल्ला घेतला पाहिजे. याच्या प्रकारे तुम्ही अवलंब केला पाहिजे. आता यामध्ये कसं आहे की आपण सगळ्या डेल्टा टी तुम्हाला इथे दिसतंय पर्जन्यमान. डेल्टा टी म्हणजे काय तर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी याचं कोइफिशियंट वापरून तो डेल्टा टी ची एक व्हॅल्यू काढली जाते. त्यानंतर पाऊस पडणार आहे का आणि वाऱ्याची गती किती असणार आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला या फवारणीच्या परिस्थितीबद्दल आपण इथे सल्ला देतो.
तर त्याप्रमाणे आपण अवलंब करावा शेतामध्ये. त्याचबरोबर इथं तुम्हाला दिसतंय की रोग आणि कीटक आहे. बरोबर. आता तुमच्या शेतामध्ये तुमचं पीक कुठलं आहे? ऊस आहे आणि इथं तुम्हाला सध्या स्टेज दिसते तुमच्या टिलरिंगची स्टेज आहे. म्हणजेच काय? तर जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये इथे दिसतंय बघा रोग कुठला आहे. आता हे सगळं मराठीत तुम्हाला दिसतंय तपकिरी गंज आहे किंवा पोक्का बोईंग रोग आहे. गवताळ कोंब आहे किंवा मोजाक रोग आहे. आता सध्या जोखीम नाही असं सांगतंय. म्हणजे इथे जोखीम नाही. त्यामुळे तुम्हाला याची काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. पण जेव्हा याची जोखीम असेल या रोग आणि किडीची, तर हा जो रोग आहे किंवा ही जी कीड आहे तो जो बाण आहे, तो बाण जो आहे तो लाल कलरवरती जाईल. म्हणजे जोखीम जी आहे ती तीव्र असणार आहे. आणि त्याचबरोबर जर तीव्र जोखीम असेल, तर तो तुम्हाला डायरेक्टली सूचना करेल, डायरेक्टली तुम्हाला अलर्ट येईल, की तुमच्या शेतामध्ये तुमच्या प्लॉटवरती हा रोग किंवा ही कीड येण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही फवारणी करावी. याचा त्याचा अर्थ होतो आणि दैनंदिन तुम्ही जोखीम नमुने याच्यावरती बघू शकता. तुमच्याकडे याचा तुमच्याकडे कुठला रोग किंवा कुठली कीड येणार आहे याप्रमाणे याचं तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर वरती एक अंदाज म्हणून एक ऑप्शन आहे. अंदाजमध्ये गेल्यानंतर काय की तुम्हाला पुढचे 24 तासाचा अंदाज जो आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटतो. त्याचबरोबर 14 दिवसांचा अंदाज तुम्हाला इथे बघायला भेटतो. जसं की 24 तासांच्या अंदाजामध्ये तापमान असेल, आर्द्रता असेल, ढगाळ वातावरण असेल, त्याचबरोबर पावसाची संभाव्यता आहे का? आणि असेल तर किती मिलीमीटरमध्ये पाऊस पडेल असं तुम्हाला इथे लक्षात येतं. पण सध्या आपल्याकडे पाऊस नाहीये त्यामुळे आता तो तुम्हाला तिथे काहीच दाखवत नाहीये. त्याचबरोबर 14 दिवसांचा अंदाज जो आहे, 14 दिवसांच्या अंदाजामध्ये तुम्हाला इथे लक्षात येतं की आज, उद्या, त्याचबरोबर उद्या आणि त्यानंतर तारीख तुम्हाला इथे दिसते. सरासरी तापमान असेल, सरासरी आर्द्रता असेल, पावसाची संभाव्यता आणि त्याचबरोबर वाऱ्याची गती किती किलोमीटर तासाने वाहणार आहे. आणि याप्रमाणे तुम्ही पुढच्या 15 दिवसाचं मॅनेजमेंट जे आहे ते जे शेतामध्ये करायचे क्रिया ज्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही योग्य नियोजन करू शकता आणि त्याप्रमाणे योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य त्या मॅनेजमेंट तुम्ही या शेतामध्ये करू शकता. त्यानंतर जर आपण सर्वात मेन पेज वरती आलो तर मेन पेज वरती आल्यानंतर तुम्हाला अशी गोष्ट लक्षात येते की खाली क्रिया म्हणून आहे. तर या क्रियामध्ये काय आहे तर क्रिया म्हणजे काय की तुमचं एक क्रॉप प्लॅनर आहे. म्हणजे तुमच्या शेतामध्ये कुठल्या कुठल्या क्रिया करायच्या आहे या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये येतात. तर या सर्व गोष्टी आहेत की इथे तुम्हाला याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये तुम्हाला पाण्याचे अलर्ट सुद्धा येतात की तुमच्या जर पाण्याचं पाणी द्यायचं असेल तर पाणी देण्यासाठी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे आणि किती मिनिटं तुम्हाला ड्रिप चालवायला पाहिजे हे अलर्ट तुम्हाला याच्यामध्ये येतात. त्याचप्रमाणे तुमच्याकडे कुठला रोग आणि कुठली कीड येणार असेल तर हे सुद्धा अलर्ट या तुम्हाला क्रियामध्ये बघायला भेटतात. जसे की तुम्ही जर मेन भूखंडावरती आलात तर या क्रियामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला येतात. तर तुमच्याकडे रोग आणि कीड येणार असेल या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात. त्याचबरोबर इथे बाजूला ट्रेंड्स म्हणून एक ऑप्शन आहे. ट्रेंड्स मध्ये तुम्हाला दिसतं की तुमचं डिव्हाइस जे आहे ते ऍक्टिव्ह आहे का निष्क्रिय आहे, म्हणजे चालू आहे किंवा सद्यस्थिती कशी आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्यानंतर अलर्ट्स आहेत. या अलर्ट्स मध्ये तुम्हाला तुमच्या शेताचा अहवाल बघायला भेटतो. त्यानंतर जर तुम्हाला जे काही अलर्ट्स येतात म्हणजे पाण्याच्या रिकमेंडेशन असतील, त्यानंतर रोग आणि किडीचे अलर्ट्स असतील, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात, ज्या तुम्हाला याच्यामध्ये येतात आणि त्याच पूर्ण क्रिया ज्या आहेत त्या तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये क्रियामध्ये बघायला भेटतात. तर या सर्व गोष्टी आहेत की तुम्हाला आपल्याला फसलच्या माध्यमातून कृषक ऍप मध्ये आपल्याला इथे सगळं बघायला भेटतात. त्यानंतर वरती एक तुम्हाला मदत म्हणून एक ऑप्शन आहे. त्या मदत ऑप्शन वरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला सेन्सर बद्दल काही समस्या असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथून रिपोर्ट इश्यू करू शकता किंवा डायरेक्टली कॉल पण करू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्ही आमच्या कस्टमर हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता, जेणेकरून तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो डायरेक्टली तुमचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून करण्यात येईल. त्याचबरोबर इथे बाजूला जो आहे तो म्हणजे जो काही चिन्ह आहे त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर तुमची इथे प्रोफाईल दिसते. त्या प्रोफाईल मधून आपण तुमची भाषा जी आहे
ती चेंज करू शकतो. बाकी सगळ्या गोष्टी सेम राहतील. याच्यामध्ये काही करण्यासारखं नाही आहे. तर या सर्व गोष्टी आहेत की आपण फसल ऍपच्या माध्यमातून आपण इथनं या गोष्टी जाणून घेऊ शकतो. याच्यामध्ये जसं की मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्याप्रमाणे पहिली तर इरिगेशन मॅनेजमेंट असेल, प्रत्येकाच्या सॉइल स्ट्रक्चरनुसार, तुमच्या मातीच्या नमुन्यानुसार आणि त्याचबरोबर तुमचं पिकाच्या स्टेजनुसार ते आपण मॅनेजमेंट करतो आणि त्याप्रमाणे आपण अवलंब केला पाहिजे इरिगेशन मॅनेजमेंटचा. दुसरी गोष्ट आहे, जर तुमच्याकडे कुठला रोग आणि कुठली कीड येण्यासाठी जर हवामान तयार होत असेल तर ते रोग आणि कीड येण्यासाठी योग्य वेळ असेल तर त्या संदर्भात तुम्हाला आधीच मेसेज प्री अलर्ट येतात की तुमच्याकडे हा रोग किंवा ही कीड येण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे रोग आणि किडीचे अलर्ट तुम्हाला येतात. आणि तिसरी गोष्ट आहे हवामानाचे अंदाज, म्हणजे ज्याच्यावरून आपण पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या क्रिया करायच्या आहेत या संदर्भात आपण सगळ्या गोष्टी आणि सगळ्या गोष्टी. तर एकंदरीत हे आहे. त्याचबरोबर मी एक तुम्हाला ग्रुपमध्ये एक लिंक शेअर केलेली आहे की ज्याच्यामध्ये आता फसल ऍपचा वापर कसा करायचा आहे कृषक ऍपमध्ये आणि या सर्व गोष्टी कशा पाहिजे आहेत. तर हा एक व्हिडिओ त्याचबरोबर एक लिंक सुद्धा मी आपल्याला शेअर केलेली आहे. तर या व्यतिरिक्त जर अजून काही शंका असतील तर तुम्ही मला त्या विचारू शकता किंवा ग्रुपवरही विचारू शकता. फसलचं माहिती समजली असेल तर आपण पुढे जाऊयात. अंबिका मॅडम. फसल संदर्भात जर कुणाला सध्या समस्या नसतील तर मी अजून सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे या संदर्भात मार्गदर्शन करावं. साहेब हॅलो हॅलो साहेब एक प्रश्न विचारू का आत्ताच्या ते समजून सांगितलं ह्याचा. हा बोला ना सर, बोला. जे आपण पाणी दिल्याच्या नंतर जे आपला ग्राफ दाखवितोय की वर गेली लेवल म्हणून. संकेत संकेत हॅलो नाही झालं फोन करायचं. हॅलो हॅलो हा बोला ना सर. साहेब जे आपण पाणी दिल्याच्या नंतर जे आपला ग्राफ जे वर जातोय हो तर ते असा हळूहळू हळूहळू हो. खाली यायला पाहिजे. पण एका शेतकऱ्याच्या मोबाईल मध्ये मी आज बघितलं की हा. पाणी दिल्याच्या नंतर जे ग्राफ वर गेला तर खाली येतोय, पुन्हा वर जातोय, पुन्हा खाली येतोय, पुन्हा वर जातोय. हे असं कशामुळे होत असं? अच्छा अच्छा ओके. किती वर जातोय आणि किती खाली येतोय सर? मला वाटतं एकचा डिफरन्स असेल तो, अं, 1 ते 1.5. नाही नाही 4-5 खाली येतोय, असे टिपके टिपके 4-5 खाली येतोय, पुन्हा 4-5 टिपके टिपके वर नाव जातोय. तुम्ही नाव एक करा ना, सांगा मी ना मला. सांगतो तुम्हाला. हा उस्मान मामा नाव तांबोळी, सांगा मला. उस्मान तांबोळी ह्यांचं एक. एक मिनिट हा उस्मान तांबोळी त्यांचं उघडून एक बघा ना मिनिट एकदा. हा. हं. एक मिनिट सर. हा. उस्मान तांबोळी. हा आता ते ऑफर बसवायचा आहे तिथं कुठल्या अकाउंटमध्ये. आधी बस थांब सांगतो. एक 5 मिनिटं सांगतो मला. 80 ते 100 मध्ये टाक. 80 ते 100 मध्ये सांगू सर. 80 ते 100 मध्ये करा. नाव काय म्हटलं सर? उस्मान तांबोळी. हा हा आता हा याच्यामध्ये आपण हे या बघतोय. पाण्याच्या ह्याच्यात जा. हा हा, पुन्हा एकदा ओके. आता ह्या वीकली मध्ये जाऊन बघा. हा तेव्हा बघा हे असं कशामुळे होतंय वर खाली वर खाली वर खाली. सर हा एकामध्ये तसा तो खालीच येतोय ग्राफवर का तुम्ही जर पाहिलं ना, हा पाणी दिल्यानंतर म्हणजे तो वरती जातोय, पण ऍक्च्युली काय असतं हा की हा सेन्सर आहे आणि हॅलो सेन्सरचा बिहेवियर आहे तो की तो नाही का थोडासा असं खालीवर मध्ये स्वरूपामध्ये आता म्हणजे कसं चेंज होत राहतो थोडाफार.
त्यामुळे त्याचा काही हा, विषय नाही आहे सर. ते त्याच्या प्रिन्सिपल मध्ये येतं. आता हे बघा, तुम्ही इथं इथं जर पाहिलं तुम्हाला दिसतं 49 आहे बरोबर, हा. सकाळी 9:30ला. पण तो थोडासा असा वरती जाऊन परत तो सेम त्याच लेवलला जातोय. म्हणजे जवळपास अ, इथं बघितलं जर तुम्ही खाली 49च आहे आणि इथं पण जर पाहिलं तर 49च आहे. तो पॉईंट मध्ये खेळत राहतो सर. म्हणजे 49 पॉईंट तिथे तुम्हाला दिसतंय का 49.5 आहे. इथे हो 50 हो. आहे आणि परत तो 50.4 आणि 49.9 म्हणजे जवळपास 1 पॉईंटच्या आसपास खेळत राहतो पर्सेंटेज मध्ये. तर ते त्याचं नेचरच तसं आहे सेन्सरचं, की तो थोडासा फ्लक्च्युएट होत राहतो तिथल्या तिथे. तर त्यामुळे त्याचा काही इश्यू नाही सर. बरोबर हो. बरोबर. नाही ते बाकी टेम्परेचर म्हणजे ओलावा पुन्हा वाढायला पुन्हा कमी व्हायला असं ते मला वाटलं त्याचं नाही नाही प्रॉब्लेम. नाही हा नाही ते बरोबर आहे, तुमचा प्रश्न साहजिक आहे सर. पण हा. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे चालतं सर. हो. अं, तर तुम्ही आता सर मंथली माझा ग्राफ पण पाहिला हाच ना, प्रॉब्लेम. मंथली जर ग्राफ आता पाहिला ना तुम्हाला. हा बोला ना. सर आता माझं जर बघितलं आमच्या शेतातलं बरं का, तर हा. एकदम व्यवस्थित आहे ते. बरोबर खाली आलं ना तर खाली 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 खालीच जाणार. 49चं 50 एकदाही नाही झालं. 49चं लगे हा. 48 होणार, 47 ऍक्च्युली होणार, हा 46 तेच म्हणतोय सर. ऍक्च्युली काय आहे ना, की आता आपलं जे सॉइल स्ट्रक्चर जे आहे, सॉइलचं हा. स्ट्रक्चर कसं आहे ना त्याच्यावरती पण ते डिपेंड राहतं. कुठली माती कशी आहे आणि त्या मातीच्या बरं बरं. आता याच्यानुसार पण तो त्यांच्या त्याचं जमिनीचं आणि आमच्या जमिनीत बदल आहे. बिहेवियर चेंज होत राहतं सर. म्हणजे हो त्याच्यावरती बरोबर. पीएच त्यांची जमीन आणि वगैरे या आमच्या सगळ्या जमिनीमध्ये गोष्टी. काही चेंज आहे. हो आणि पीएच वगैरे याचा पण खूप फरक पडतो सर. ठीक आहे. चालतं सर. हो हो. सर माझा पण तोच प्रॉब्लेम होतोय. नाही सर, त्याला प्रॉब्लेम नाही म्हणताय. कारण सर पाणी नाही दिलं तरी ऐका ना. त्याचं पाणी आहे. हो हो सर, पण पाणी नाही दिलं ना तरी पण तो 1-1.5 किंवा 2% पण वर जातोय बघा. 75चा 77 होतोय पाणी नाही दिलं तरी. हो ना सर, मग ते 1-2% तेवढं हे आहेच ना त्याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही यामध्ये. हे असं का? प्रत्येकाचंच आहे. हो. अ, पाणी नाही दिलं तर आमचं म्हणजे आम्हाला वाटलं खालीच यायला पाहिजे, तो वर नाही जायला पाहिजे असं वाटलं होतं. हा. नाही नाही नाही, तो मी तेच म्हणतोय तुम्हाला, 1-2% मध्ये तो खेळत राहतो. त्याचं असं का? नेचरच तसं आहे. हो हं, सेन्सरचा. हं. म्हणजे 2% 3% खालीवर झाला तर काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाहीये. हो. बरं. सर आमच्या मातीतला ओलावा कमी व्हायना 5 दिवस झाले, 6 दिवस झाले पाणी नाही दिलं तरी पण ते 76च्या खाली काही येत नाही बघा मीटर. तुम्ही एकदा शेतामध्ये जाऊन एकदा चेक केलंय का पाणी आहे का नाही तिथे? हां, तो ओली आहे ना जमीन. हा मग ओली असणार तर तेवढं तो ओल दाखवणार ना सर तुम्हाला. हो पण सर आता आम्ही काय केलं, आता पाणी देत नाही बरं का मी त्याला एक्स्ट्रा. हा, हा, पण हा. ज्यावेळेस आपला डोस आहे, त्यावेळेसच एक 20 मिनिटं पाणी देतोय, जास्त नाही. कारण की डोस तर वेळेवर सोडणंच लागेल ना, ज्या डेटला आहे त्या. हा मग त्याच्या थोडा. हॅलो. आवाज नाही येत सर. हां, हां. तुम्हाला ते डोसेसमुळे सोडावं लागत असेल ना. हो, हो, हो. हा मग ते तेवढी ओल डोसेसमुळं राहणार. सोडावं लागतंय आणि आणि हा. त्यामुळं आमचं काय 76 पॉइंटच्या खाली येईना नाही ओलावा. किती किती कॉलेज पडतं सर तुम्ही? 20 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं लय झाली. जास्तीत जास्त 20 मिनिटं. आपली काळीची जमीन आहे का खूप? हां, काळी मध्यम मध्यम काळी. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे. हं. ठीक आहे चालेल, मी एकदा तुमचा ग्राफ वगैरे बोलून मी तुम्हाला फोन करतो नंतर. बरं, बरं. ते आमचे सेन्सरच फिट करायचे राहिले अजून सेन्सर साहेब. हो सर, सोमवारी इंजिनियर येणार आहे तुमच्याकडे, ते बसवणार आहे तुमच्याकडे. हो ना, ते आमचे 2 लेट केले आहेत ना ते.
हा हा डिस्टन्स सर फिट करा राहिले त्यामुळे काही दाखवत नाही ते. हो हो तुम्हाला तुमच्याकडे माणूस ठेवलेलं बोलणं झालेलं आहे त्याप्रमाणे ते बस होते. ठीक आहे. धन्यवाद अविनाश. नमस्कार, मी अरुण. आपण जे काय आता पीक नकाशा संदर्भातली जी माहिती आहे ते आता आपण बघणार आहोत उपग्रह प्रतिमेच्या माध्यमातून. सर्वप्रथम मी माझी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते सर्वांना? हो दिसते. ओके. आपण आपण पीक नकाशाची ज्यावेळेस आपल्याला माहिती घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला कृषक ऍप मध्ये जायचे आहे. कृषक ऍप मध्ये आपण गेल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प. त्याच्यानंतर आपल्याला एक त्याच्यावर ऑप्शन भेटेल ज्याच्यामध्ये माझा ऊस, पीक नकाशा, AI शिफारस आणि ऊस ताळेबंद. तर आपल्याला जे काही पीक नकाशा संदर्भातले किंवा उपग्रह प्रतिमेची जी माहिती आपल्याला बघायची आहे, जे करून आपली पिकाचं आरोग्य, पिकाची वाढ, आपण जमिनीमध्ये दिल्यानंतर पाणी आपल्याला किती पाणी दिलेले त्या संबंधातली माहिती, आपल्या पिकावर अतिरिक्त ताण आहेत का, ती सर्व माहिती आपल्याला ह्या पीक नकाशाच्या अंतर्गत आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपण पीक नकाशा ज्यावेळेस बघितला तर त्याला जर नेटवर्कचा जर काही थोडाफार इश्यू असेल तर त्याला लोड घेताना थोडा वेळ होईल. तोपर्यंत आपण थोडा वेट करायचा. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना आपला प्लॉट अशा प्रकारे दिसेल. आपण तुमच्या शेतातले जे काही गुगल कोऑर्डिनेट घेतलेले किंवा अक्षांश रेखांचे घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण इथं आपल्याला प्लॉट बघायचे आहेत आणि हे प्लॉट आपलं बरोबर आहेत का नाही ते एकदा आपल्या सीडीओशी कन्फर्म करून किंवा आपण कन्फर्म करून ते आपल्याला तिथं माहिती द्यायची आहे. आता सर्व शेतकऱ्यांना अशा प्रकारे आपल्याला माहिती दिसतात. त्याच्यामध्ये पीक नकाशा एक नाव दिसतंय. त्याच्यानंतर एक आपण जर खाली बघितलं तर सिलेक्ट लँग्वेज, म्हणजे तुम्हाला जर तुमची आपली भाषा जर सिलेक्ट करायची असेल तर ती माहिती सुद्धा आपल्याला तिथं दिसते की आपल्याला आपल्या लोकल लँग्वेज मध्ये सुद्धा आपल्याला ती भाषा सिलेक्ट करता येते. आता याच्यामध्ये जर बघितलं खाली, हा आपला पीक नकाशा. आता हा पीक नकाशा सांगताना तुम्ही जर जिथं एनडीव्ही दिसतो आपल्याला, कोणी एक जण सांगा. वरती एनडीव्ही आपल्याला दिसतोय. हो दिसतोय. ओके. त्या एनडीव्हीच्या बाजूला एक त्रिकोण दिसतोय किंवा बाणासारखं एक दिसतंय. त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला बाकीचे पीक नकाशे सुद्धा पाहायला भेटेल. म्हणजे आपल्याला जी आता पीक नकाशे किंवा सॅटेलाइट इमेजेस किंवा उपग्रह प्रतिमेची जी माहिती बघायची आहे ती आपल्याला इथे बघायची आहे. त्याच्यासाठी आपला जो पहिला पीक नकाशा म्हणजे मुख्य पीक नकाशा जो आहे तो आहे एनडीव्हीआय. आता हा पीक नकाशे आपल्याला कुठं बघायचे आहेत? आता खाली तुम्ही बघा, एक आपल्याला तारीख दिसते 24 डिसेंबर 2025 दिसते खाली तारीख. हो त्याच्या बाजूला S1 दिसतंय. ओके. हा S1च्या डेटामध्येच आपल्याला आपले पीक नकाशा संदर्भातली माहिती आपल्याला बघायची आहे. आता याच्यामध्ये S1चा मी हा पीक नकाशा उघडलेला आहे ज्याच्यामध्ये एनडीव्हीआय हे ऑप्शन मी टाकलेले आहेत आणि हा शेतकऱ्याचा पीक नकाशा आहे. आता मला याच्यामध्ये काय बघायचं आहे किंवा शेतकऱ्यांनी याच्यात कोणती माहिती बघायची आहे? याच्यामध्ये माहिती बघत असताना शेतकऱ्यांनी सर्वप्रथम त्या पिकाचं आरोग्य आणि त्या पिकाची वाढ कोणत्या ठिकाणी चांगली आहेत, कोणत्या ठिकाणी कमी आहेत त्याची माहिती देण्यासाठी हा पीक नकाशा आहे. आता तुम्ही बघा, जिथं गडद हिरवा कलर दिसतोय तिथं पिकाची वाढ एकदम उत्तम आहे. जिथं फिक्कट हिरवा दिसतोय तिथंही पिकाची वाढ उत्तम आहे. पण जिथं पिवळा कलर किंवा नारंगी कलर आपल्याला दिसतोय त्या नारंगी कलर किंवा पिवळा जिथं भाग आलेला आहे तिथं त्या पिकाची वाढ मध्यम ते कमी स्वरूपात आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत पीक नकाशे बघत असताना, ज्याच्यामध्ये पहिला जो कलर आहे तो आहे हिरवा, दुसरा जो कलर आहे तो पिवळा, तिसरा कलर जो आहे तो नारंगी आणि चौथा कलर जो आहे तो लाल. हिरवा कलर काय सांगतोय की हिरवा कलर सांगतोय की त्या पिकाची वाढ ही चांगल्यारीत्या होत आहे. पिवळा कलर सांगतोय की त्या पिकाची वाढ मध्यम ते चांगल्या स्वरूपात होत आहे आणि नारंगी कलर सांगतायत की त्या पिकाची वाढ मध्यम ते कमी आणि लाल कलर जर असेल तर त्या पिकाची वाढ कमी किंवा तिथे पीक नाहीये. तर अशा संदर्भातली माहिती आपल्याला हा पीक नकाशा सांगतोय. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? हो समजलं. ह्या आपला आहे पीक नकाशा पहिला एनडीव्हीआय. इथं आपल्या पिकाचं आरोग्य आणि पिकाची वाढ कोणत्या भागात चांगली आहे कोणत्या भागात कमी आहे ती माहिती आपण इथं बघू शकता. आता हा पूर्ण प्लॉट हिरवा आहे म्हणजे पूर्णतः हा प्लॉट मध्ये वाढ जी आहे ती चांगल्या ठिकाणी आहेत आणि जी बॉर्डर जी दिसते तिथे मध्यम स्वरूपाची आहेत. अशा प्रकारचे आपल्याला त्या जागेची ओळख या पीक नकाशामध्ये होतात. त्याच्यानंतर दुसरा पीक सर हा बोला.
आपल्याला इकडे आमच्या भागातल्या एखाद्या शेतकऱ्याचं नाही का ओपन करता येणार पीक नकाशा तुम्हाला या स्क्रीनवरती? करतोय. 1 मिनिट, हा जर आपलं हे झालं ना की मी परत एकदा लॉग इन करून तुमचा तिथला पीक नकाशा ओपन करून दाखवून देतो. पहिला आपण एक ट्रेनिंग ठीक आहे. कम्प्लीट करून घेऊ, नंतर ठीक आपण आहे. कोणत्या एका शेतकऱ्याचं ओपन करूया. ओके, हा ओके. एनडीवाय झाला. आता परत एनडीवायच्या बाजूला एक त्रिकोण तिथं जर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला दुसरा पीक नकाशा जो बघायचा आहे तो ईव्हीआय. आता आपण जे पीक नकाशे बघत असताना प्रामुख्याने आपल्याला याच्यात 4 पीक नकाशे बघायचे आहेत, जो की पहिला आहे एनडीव्हीआय, दुसरा ईव्हीआय, तिसरा वॉटर वॉच मॅप आणि चौथा जो आहे क्रॉप स्टेस मॅप. आता ईव्हीआय डेन्स व्हेजिटेशन, आता जे मराठीत बघणार असाल ते ईव्हीआय किंवा दाट वनस्पती असा ऑप्शन तिथे येईल. याच्यामध्ये तुम्हाला कीड आणि रोग येण्याची सर्वाधिक शक्यता कोणत्या ठिकाणी आहेत त्याची ओळख, त्या जागेची ओळख आपल्याला हा पीक नकाशा करून देतो. आता जिथं हिरवा कलर दिसतोय त्या हिरव्या कलर मध्ये कीड आणि रोग येण्याची शक्यता फार कमी आहे. पण जिथं पिवळा कलर किंवा जिथं नारंगी कलर दिसतोय आपल्याला किंवा जो लाल कलरचा दिसतोय तिथे त्या भागामध्ये कीड आणि रोग येण्याची शक्यता आहे. ज्या वेळेस तुम्हाला कोणत्या कीड किंवा रोगाचा अलर्ट जर आला असेल, मग तो तांबेरा असेल, गवताळवाड असेल, कानी रोग असेल किंवा खोडकिडा असेल, तर ते कुठे येऊ शकते त्याची ओळख आपण इथं बघायची. म्हणजे त्यावेळेस आपल्याला काय करायचं की त्या अलर्ट आल्यानंतर जे तुम्हाला एक स्काउटिंग म्हणजे निरीक्षण करा अशी तुम्हाला माहिती येते. ते निरीक्षण करताना त्या भागात जाऊन बघायचंय की आपल्याला कोणती कीड किंवा रोग दिसते का. जर कीड आणि रोग जर दिसली तर एआय शिफारस मध्ये त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला भेटलेली असते. ती माहिती वापरून तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे. जर तुमचा पूर्ण प्लॉट जर लाल कलर किंवा नारंगी कलर किंवा पिवळा जर दिसत असेल तर आपल्याला पूर्ण प्लॉट मध्ये फवारणी करण्याची गरज आहे. पण फक्त हिरवा जर कलर सोडून बाकीचे आपल्याला पिवळा, नारंगी, लाल जर दिसत असेल तर मग त्या भागात आपण प्रामुख्याने पहिली फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून जी कीड आहे ती रोग आहे ती वेळेवर आपल्याला नियंत्रण करता येईल. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स म्हणजे डेन्स व्हेजिटेशन किंवा दाट वनस्पती हा पीक नकाशा आपल्याला सांगतो. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम ईव्हीआय मध्ये? नाही, काही नाही, समजलं. नाही समजलं सर. ओके. हा पीक नकाशा आपण कशासाठी बघायचा, आपल्याला कीड आणि रोग हे कोणत्या ठिकाणी येऊ शकते, कोणत्या जागेवर येऊ शकते, त्या जागेची ओळख आपल्याला हा पीक नकाशा करतो. त्याच्यानंतर तिसरा जो पीक नकाशा आपल्याला बघायचा जो आहे तो आहे वॉटर वॉच मॅप. आता वॉटर वॉच मॅप आपण कशासाठी बघायचा आहे की ज्या वेळेस आपण पाणी जे देतो आपल्या शेताला, ते पाणी दिल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये ओलावा किती टक्के आहेत, म्हणजे ओलावा आपण पाणी अतिरिक्त दिलेले आहेत, पाणी कमी दिलेले आहेत, चांगल्या स्वरूपाचं पाणी दिलेलं आहे, ती ओळख आपल्याला ह्या पीक नकाशात इथं मदत करतात. आता हा पीक नकाशा आपल्याला बघत असताना तुम्ही बघू शकता जिथं गडद निळा कलर दिसत आहे तिथं पाणी व्यवस्थितरित्या त्या शेतकऱ्यांनी तिथं दिलेले आहेत आणि सर्वसाधारण पाहिजे तर पूर्णतः जो प्लॉट दिसतो तो व्यवस्थित दिसतो. पण याच्यामध्ये बी कलर आहेत. जर खूपच गडद निळा कलर असेल, गडद निळा कलर म्हणजे तिथं 70% पेक्षा पाणी, जो की अतिरिक्त पाणी झालेलं आहे. हा जो फिकट निळा कलर आपल्याला दिसतोय इथं मध्यम स्वरूपाचं पाणी आहे. आणि जर जिथं पांढरट निळा, आता तुम्ही वरतीच्या घराजवळ जर बघितलं तिथे थोडासा फिकट पांढरा निळा दिसतोय, तो कलर आपल्याला सांगतोय की त्या भागामध्ये पाणी हे कमी गेलेले आहेत. तर मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला अलर्ट आलेले आहेत त्या अलर्टच्या नुसार आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. पण सर्वसाधारण जमीन आता आपण जर बघितलं तर एक सारखे असल्यामुळे हे पाणी आपल्याला तिथे दिसतात आणि याचीच ओळख आपल्याला हा पीक नकाशा देतोय की आपलं कोणत्या जागेमध्ये कमी पाणी गेले आणि कोणत्या जागेमध्ये जास्त पाणी गेले, हे आपल्याला मदत करतात वॉटर वॉच हा पीक नकाशा. अशा प्रकारची माहिती आपल्याला या पीक नकाशात बघायचं आहे. जे बी कोणी शेतकरी मराठीत बोलत असेल त्याच्यासाठी पाण्याचा वेध नकाशा हा पीक नकाशा बघायचा आहे. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम म्हणजे कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, हे समजलं. त्याच्यानंतर चौथा आपल्याला जो पीक नकाशा बघायचा आहे तो पीक ताण नकाशा. म्हणजे क्रॉप स्ट्रेस मॅप इंग्लिशमध्ये, मराठीत जर बघितलं तर पीक ताण नकाशा. हा पीक ताण नकाशा सांगत असताना आपल्याला आपल्या पिकावर अतिरिक्त ताण आहेत का, म्हणजे पाणी किंवा कीडच्या अनुषंगाचा जो विचार जर केला तर त्याच्या व्यतिरिक्त काही अतिरिक्त ताण आहे का, त्याची ओळख करण्यासाठी हा पीक नकाशा आपल्याला इथे मदत करत असतो. आता जर बघितलं तर समजा हे पीक नकाशा सुद्धा आपण रंगाच्या स्वरूपात दिसत असतात, जसं की हिरवा, पिवळा, नारंगी, लाल. तर जिथं नारंगी आणि लाल कलर जर आला तर त्या आपल्या तिथं
अतिरिक्त ताण आलेला आहे. जर हिरवा किंवा पिवळा किंवा पोपटी कलर असेल तर तिथं आपल्या पिकावर अतिरिक्त ताण नाहीयेत. अशा संदर्भातली माहिती आपल्याला हा पीक ताण नकाशा देत असतो. याच्यासाठी आपल्याला बरेचसे नकाशे आहेत जे की आपण इथं बघू शकतात, पण प्रामुख्याने शेतकऱ्यांना हे 4च पीक नकाशे बघायचे आहेत की जे आपल्याला आपल्या पिकाच्या वाढीच्या संदर्भातली पूर्ण माहिती आपल्याला इथे भेटत असतात. आता हे झालं आपलं पीक नकाशा. आता ह्या 4 पीक नकाशामध्ये कोणाला काही शंका आहेत? सर पुढे जाऊ शकतो आपण. दोनचे नाव सांगितले तुम्ही मराठीत वरचे NDVI मराठीत काय येतं तिथं? ते NDVI येतात, नॉर्मल डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स म्हणतो आपण, पण हे जे NDVI आहेत का मराठीमध्ये सुद्धा NDVI येतात. बरोबर. 2 नंबर 2 नंबर EVI डेन्स EVI. व्हेजिटेशन, जे की त्याला आपण दाट वनस्पती असं मराठीमध्ये येत आहे. बरोबर. तिसरा जो आहे वॉटर वॉच मॅप, जे मराठीमध्ये पाण्याचा वेध नकाशा, बरोबर. पाण्याचा वेध नकाशा. आणि चौथा जो क्रॉप स्ट्रेस मॅप तो आहे पीक ताण नकाशा. ओके ओके. ठीक आहे. बाकी हो. कोणाला काही प्रश्न या 4 पीक सर. नकाशा संदर्भात? बोला. ते जे पिकाची कमी जास्त वाढ दाखवत होतं ते नकाशामध्ये, हा बोला. तर ते आमच्या दाखवत होते त्याला काय पर्याय आता समजा? त्याच्यामध्ये बाकीचे एआय याच्या- शिफारसमध्ये आपल्याला खताचे आणि त्याचे डोसेस गेलेले आहेत. आपले पाण्याच्या AI संदर्भातले शिफारस. शिफारस मध्ये जे डोस आलेत का हा ते सगळ्याला एकच आहेत? सर, ते मला आपल्याला माझी त्या अपेक्षा संदर्भात होती, सगळा प्लॉट सारखा नाही माझा, तर मला वेगळं यायला त्या पाहिजे सं- शिफारस, तर ती सगळ्याला एकच झाली. फक्त सर, त्या प्रायव्हेट संदर्भात मेसेज आपण आला. सर एक्सक्यूज मी सर, मेसेज आपण ती मेसेज चर्चा मला वैयक्तिक करूया. आला. हो, आपण पहिले आपण नकाशे समजून घेऊयात, नंतर ते या शिफारसमध्ये तुमचे जे काही डोसेस किंवा काही जी काही माहिती आलेली आहे, ते माहिती संदर्भात आपण तुषार पोळ हे तुम्हाला माहिती देतील. अगोदर आपण हे पीक नकाशे समजून घेऊ का ते काय सांगतात. हो. ठीक आहे. आता पुढे जात असताना आपल्याला माहिती बघायची आहे की जसं खाली तारीख जी दिसते तुम्हाला S1 24 तारीख, आता याच्यामध्ये S6 आणि S1 किंवा S1 काही काही शेतकऱ्यांना S1च दिसेल. ते S1 चा जो पीक नकाशा, म्हणजे हे काय पीक नकाशे जे आहेत, हे पीक नकाशे आपल्याला मागील 5 दिवसाचं सरासरी माहिती सांगत असते, उपग्रह प्रतिमेची सरासरी माहिती. आणि S6 जो असतो तो मागील 24 तासाची सरासरी माहिती आपल्याला सांगत असतात. आता काही शेतकऱ्यांना S6 चा माहिती भेटत नाहीये, S1 चा डिटेल, पण ते आता ते सॉफ्टवेअर पासून काही काही शेतकऱ्यांना सुद्धा S6 ची माहिती तिथे चालू होऊन जाईल. आता हा जो S6 चा जो पीक नकाशा आहे, S6 च्या पीक नकाशामध्ये शेतकऱ्यांनी फक्त NDVI हा पीक नकाशा बघायचा आहे S6 मध्ये. इकडे ना. आणि जो S1 चा आहे तो S1. आणि शेतकऱ्यांनी सर्वप्रथम काय लक्षात घ्यायचंय, सॉरी, आमच्या मध्ये दिसत नाही ना सर. एक मिनिट सर प्लीज. आपण आता ही जी तारीख आहे ना, ही तारीख आपण अशी स्क्रोल जर केली, म्हणजे अशी बाजूला जर त्या तारखेवर जर असं क्लिक केलं तर तुम्हाला तिथं S1 दिसेल. जोपर्यंत तुम्ही त्या तारखेला क्लिक करत नाही आणि ती तारखेचा बॉक्स काळा होत नाही तोपर्यंत त्या तारखेचा पीक नकाशा तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपल्याला ज्यावेळेस S1 ची माहिती बघायची आहे तर ज्या तारखेला S1 ची माहिती आलेली आहे त्या तारखेच्या बॉक्सला क्लिक करणं गरजेचं आहे. नाहीतर खाली असं जर आता जर बघितलं, हे तुम्हाला जे माहिती जी दिसते, समजा आता हा 23 डिसेंबरची दिसते आणि तुम्ही म्हणले की सर मला 23 माझे आजच्या तारखेची माहिती मला दिसते, पण जोपर्यंत तुम्ही त्या तारखेला क्लिक करत नाही आणि तो बॉक्स काळा होत नाही, जसं की हा S1 चा जो आत्ताचा जो बॉक्स जर आपण जर बघितला, हा असा काळा कलर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती माहिती तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळे काळजीपूर्वक त्या तारखेच्या नकाशा S1 चा नकाशा क्लिक करायचा आणि आपल्या पिकाच्या संदर्भातली माहिती बघायची. प्रत्येक 5 दिवसानंतर हा पीक नकाशा अपडेट होतो आणि तुम्हाला ती माहिती तिथे भेटत असतात. सर्व शेतकऱ्यांना हे समजलं? प्रत्येक 5 दिवसाला S1 चा पीक नकाशा येतो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ते जे मी 4 पीक नकाशे तुम्हाला सांगितले, NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप आणि क्रॉप स्टेस मॅप, हे पीक नकाशे आपण तिथे बघायचे आहेत. यात कोणाला काही शंका? आवाज कमी झाला हो सर, आवाज नाही सर, आवाज येत नाहीये का माझा? लय कमी झाला आवाज. कमी झाला. बाकीच्यांना येतोय का आवाज?
हो, येतोय आवाज येतोय. तुम्हाला येतं क्लिअर? मी कट करून जॉईन हा होतो. भाऊ फुल येतोय आवाज. तुम्हाला थोडा हो, कमी बरोबर. यायलाय का? ठीक आहे. आता ही अशी तारीख आपण सिलेक्ट करायची यशवंतचा आणि आपली पीक नकाशाची माहिती प्रत्येक 5 दिवसांना आपण बघायची. त्याच्यानंतर खाली आपण जर बघितलं तर आपल्याला एक आपलं नाव, त्याच्यानंतर आपल्या फार्म रेटिंग आपल्याला दिसतात की आपले फार्म कशी आहेत, वाढ चांगली चालू आहे का, मध्यम स्वरूपाची आहे का, कमी स्वरूपाची आहे, ती माहिती आपल्याला इथे भेटतात. त्याच्यानंतर आपण आपलं किती एकर एरिया आहे, पीक कोणतं आहे, त्याच्यानंतर स्टँडर्ड डेटा म्हणजे एक आपण अवरेज डेटा ठरलेला आहे. त्याच्यानंतर एआय डेटा म्हणजे एआय डेटा सांगतो की तुमच्या पिकामध्ये किती टन उत्पादन तिथं होण्याची शक्यता आहे. हे अपडेट होऊ शकतात, कमी किंवा जास्त असू शकतात. आपल्याला जो सॅटेलाइट इमेजरी डेटा भेटतोय त्याच्यानुसार एआय डेटा व्हॅरी करू शकतात. तर अशा वेळी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक काळजी घ्यायची आहे की जरी एआय डेटा आपल्याला कमी दाखवत असेल किंवा एकदमच अधिक दाखवत असेल तर त्याच्यामध्ये आपलं जे सॅटेलाइट इमेजरी डेटा आहेत किंवा त्यावेळेस आहेत ती माहिती घेत असताना थोडीफार तफावत तिथे येऊ शकतात. त्याच्यामुळे ही माहिती तिथं बदलू शकतात. त्याच्यानंतर आजचा हवामानाचा अंदाज म्हणजे आत्ताचा हवामानाचा अंदाजची माहिती आपण इथं बघू शकतो आणि त्याचबरोबर पुढील 24 दिवसाचा हवामानाचा अंदाज सुद्धा आपण इथं बघू शकतो, ज्याच्यामध्ये तापमान, आर्द्रता, पाऊस, दवबिंदू, हवेचा वेग, हवेचा दाब, त्याच्यानंतर ढगाळ वातावरण, ही सगळी माहिती शेतकऱ्यांना ह्या टुडेज वेदर म्हणजे आजच्या हवामानामध्ये पाहू शकतात. तर अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांना आपण कृषी ॲपमध्ये बघायची आहे. शेतकऱ्यांना फक्त एकच विनंती आहे की शक्यतो पहिले आपण जे काही नकाशा आहे त्या नकाशाची माहिती आपण दर 5 दिवसांना बघायची. आपलं पीक कशा प्रकारे वाढत आहेत, कशा प्रकारचं आपलं आरोग्य राहत आहेत आणि त्या संबंधितले जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला तिथं कॉल करू शकता. आपण एक PDF सुद्धा आम्हाला तिथे शेअर केलेली आहेत, तुमच्या ग्रुपवर पाठवलेली आहेत किंवा पीक नकाशा संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला सुद्धा कॉल करू शकता. पीक नकाशा संदर्भात कोणाला काही शंका असतील तर तुम्ही आता विचारू शकता. साहेब आपलं ते पिवळं ट्रेस मध्ये गेल्याच्या नंतर पिवळं म्हणून दाखवितं बघा मॅप सगळं. तर म्हणजे कसं असं ते हेल्दी आहे का कसं आहे मला? आता नाही, याच्यामध्ये कसं आहे, जर तुमचा प्लॉट हिरवा जर असेल तर हा. पिकाची वाढ चांगली, आरोग्य चांगले. आणि मग सध्या टोटल पिवळा प्लॉट जर कलर असेल तर मध्यम ते चांगल्या स्वरूपाची आपली पिकाची वाढ. मग टोटल प्लॉट याच्यावर आता दुसऱ्या मोबाईल मध्ये ओपन केलंय तर हा पूर्ण प्लॉट पिवळा दाखवतोय बघा ते पूर्ण. हा मग ते पिकाची वाढ मध्यम स्वरूपात चालू आहे. हा हा. हो. तर आमच्या इकडला एक प्लॉट दाखवा बरं ओपन करू. एक आपल्या ह्याच मी माझ्या मोबाईल मध्ये ओपन केलंय ते दाखवायला लागलं पिवळं. सब बघा बरं दत्तात्रय दैफळे ह्या नावाचं. एक मिनिट. मोबाईल नंबर सांगा. 91 46 45. एक मिनिट. शिफारशी दाखवतो का सगळं आपल्याकडे? हो, दिसते. सांगा मोबाईल नंबर सांगा. 91 46 45 91 46 45 99 99. आपलं पीक हे जवळपास नोव्हेंबर महिन्याची लागवड आहे का? हो. लागवड तारीख काय आपली? लागवड झाली किती आपली? 50 दिवस झाले तर त्याला आता. 50 दिवस झाले. 30 तारखेची 30 ऑक्टोबरची आहे. हा प्लॉट बरोबर आहे आपला? हो तेच आहे बरोबर आहे. बरोबर आहे. आता हा तुमचा S6 चा पीक नकाशा आहे, म्हणजे हा मागील 24 तासाचा पीक नकाशा आहे. हो, आता हो. याच्यामध्ये आपण जर मागच्या 24 तासाच्या मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, फक्त NDY पीक नकाशा बघायचा आहे आणि बरं. तो NDY पीक नकाशा जर बघितला तर मागच्या 24 तासात तुमच्या पिकाचं आरोग्य आणि पिकाची वाढ कशा पद्धती होते ती आपल्याला दिसतात. आता इथं हो. जर तुम्ही बघितलं तर कडेच्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तिथं हिरवा कलर दिसतोय. हो जास्त दिसतं. हा जास्त, आणि खालच्या बाजूला इकडे हिरवा कलर दिसतोय हो. आणि मध्ये फिक्कट हिरवा कलर दिसतोय. तर तुमच्या जो बाजूच्या कडेला कलर आहे तिथं तुमच्या पिकाची वाढ चांगल्या रीती चालू आहे बरं आणि मध्ये जे बघतोय आपण ते मध्यम स्वरूपाची वाढ आहे. बरं.
हा S6 चा मागील 24 तासाचा. आता आपण जर मागचा म्हणजे S1 जो डेटा आहे S1 मध्ये जर क्लिक केलं, बघा इथं तारखेला क्लिक केल्यावर लगेच काळा बॉक्स येतोय. हा 24 तारखेचा तुमचा पीक नकाशा आहे आणि हा पीक नकाशा ओव्हरऑल तुमचा प्लॉटचा मागील 5 दिवसामध्ये सरासरी उपग्रह प्रतिमेची माहिती. आता जर S6 मध्ये आपण काल आपलं पीक कसं आरोग्य कसं आहे आणि पिकाची वाढ कशी आहे ते जर दाखवत असेल तर हा सरासरी माहिती आहे S1 मध्ये. इथं बघा तुमची पिकाची वाढ एकदम मध्यम ते कमी स्वरूपात आहे. हा हा ठीक आहे, पूर्ण प्लॉटवर. फक्त कोपऱ्यात जिथं आपल्याला वाढ चांगली आहे तिथं परफॉर्मन्स त्या पिकाचा चांगला आहे, म्हणजे त्या पिकाची वाढ तिथं आरोग्य चांगली आहे. साहेब ह्या बाजूनी ना हे हा. जेवढं दाखवतोय का तेवढ्या बाजूने ऊस आहे बघा तिथं अच्छा दुसऱ्या शेजाऱ्याच्या वावरातला. अच्छा. बहुतेक मग त्याच्यामुळेच मग तिथं काहीतरी गरमी तयार झाली म्हणा, काहीतरी म्हणा, त्याच्यामुळे ते तिथलं पण मग सर आपण जर तुमचा जर प्लॉट जर बघितला ना, ही बाउंड्री तुमची आता जी दाखवली ती हो हो तेच शेजार plot आहे. पण शेजाऱ्याच्या शेतामध्ये सध्या ऊस पीक उभं आहे. उभं आहेत. हा तर त्याच्यामुळे मला मग वाटतं मग त्याचा काही भाग तुमच्या याच्यात येतो का? नाही ते थोडा ऊस आहे फक्त त्यांच्या शेजारी तिथून. आणि हे जे एका साईडला अर्ध्यात ह्याच्यामध्ये पिवळं दाखवलं का तर बरोबर तिथपर्यंतच ऊस आहे त्यांचा. तिथपर्यंत ऊस आहे म्हणजे अतिरिक्त तुम्ही तिथं प्लॉट मॅपिंग झाली असं समजायचं. नाही प्लॉट मॅपिंग बरोबर आहे. हा. पण हे जे आपलं हिरवं पीक दाखवतोय का हा. म्हणजे साईडने हिरवं, हा. तर तिथं बहुतेक मला वाटतं त्या आपल्या पिकाला हवा लागली नाही तर मग पोषण वातावरण तयार झालं, काहीतरी झालं तिथं, कारण की तिथं ऊस आहे उभा साईडने सगळीकडून. अच्छा. पण ओव्हरऑल प्लॉट अशी पद्धतीने दिसतोय. हा बरोबर. ठीक आहे, आता आपल्याला हे आपलं पीक जे आहे ते पीक बघायचं आहे. तर आता समजा आता मी 1 मिनिट, नाव काय म्हणलं आपलं? दत्तात्रय दहीफळे. दत्तात्रय दहीफळे. काय माहिती मॅडम, आपण तुम्हाला जे दिले ना त्यापेक्षा बरीच जास्त माहिती तुम्ही त्याच्यामध्ये दिलेली आहे. 1 मिनिट सर, तुम्ही पुढे ना दहीफळे DAHIPHALE. तर लागवड तारीख काय म्हणली आपली? 30 ऑक्टोबर. 30 सप्टेंबर. ऑक्टोबर आहे का? ओके सर. तुमचा 67 तुमचा जो प्लॉट जो आहे तो 57 दिवसाचा प्लॉट आहे तुमचा. बरोबर. हो बरोबर. बरोबर. तर 57 दिवसाच्या प्लॉटच्या हिशोबाने आपली पिकाची वाढ आता तिथं म्हणजे जी दाखवते ते मध्यम ते कमी स्वरूपात आहे. हळूहळू ती पिकाची वाढ आपली तिथं या शिफारसच्या डोसेस तुम्ही जर दिले असतील तर ते तिथं चांगली चालेल. आता तुम्हाला फक्त काय करायचं की आता हाचा 24 तारखेचा पीक नकाशा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो पीक नकाशा बघायचा आहे तो 29 तारखेला. बरोबर. त्याच्यानंतर 29च्या नंतर परत 5 दिवसानंतर 4 तारखेला. तर अशा प्रकारे आपण तो पीक नकाशा प्रत्येक 5 दिवसाला अपडेट राहतो. आज जर आपला असेल तर 15 दिवसानंतर आपण किती कशा प्रकारचा पीक नकाशा आहे ते माहिती आपण सुद्धा बघू शकतो की आपली प्रोग्रेस कशा पद्धतीने चालू आहे. बरोबर. ठीक आहे सर. आता काही त्याला म्हणजे प्लॉटला काही करण्यासारखं काही आहे का मग? आता तुम्ही जे तुम्हाला या शिफारशीनुसार तुम्हाला जे डोसेस किंवा जे रिकमेंडेशन जे दिलेले आहेत ते त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये वापरा. हो चालू आहे, वेळेवर चालू आहे. ठीक आहे. हो. बाकी कोणाला काही प्रश्न? जर कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण पुढे जाऊया. हॅलो. हा बोला. हे दिसत नाही आमच्या AI मध्ये दिसत नाही हो सर. हे शिफारस नकाशा हे दिसत नाही. फक्त हे ऊस पीक एवढं दिसतंय. सर तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून मला पाठवता का? तुमचं नाव काय म्हणलं सर? धर्मराज गडदे. 1 मिनिट सर. धर्मराज गडदे. त्याच्यात माहिती सापडली नाही असं येते पहा. सर यांचं आपले जे काही सीडीओ किंवा जे गेम डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत ते आहेत का इथे मीटिंग मध्ये?
नाही सीडीओ नाही तोडताय साहेब नाही. नाही का? अच्छा, नाही ते जर असेल तर त्यांच्याशी थोडी चर्चा करून मग हे करते. ठीक आहे सर, ते दिसून जाईल तुम्हाला लवकरात लवकर. हा त्याच्यामुळे काही समोरपर्यंत याच्यात बाकी पीक पीक ते ऊस पीक एवढंच दिसतंय, बाकीचं काही दिसत नाही. हा दिव्या सर मॅडम, बरे आमचं दिव्या माझं पण मॅडम, नाही दिसत बरं का सर. ठीक आहे दिव्या मॅडम. आमचं आता 5 दिवस झाले लागवड करून, त्याचं काही दिसतं का साहेब? ते तुमचं पूर्ण प्लॉट हेच दिसन सर, नारंगी ते लाल कलर दिसत सध्या. बघता का एकदम हा. आज पहिली आळवणी सुरू दिव्या आहे त्याला. मॅडम, दिव्या मॅडम यांची नावं लिहून घ्या, जे जे शेतकऱ्यांचे, जसं धनंजय काय नाव आहे सर? धनंजय धनंजय नाही, आपलं? मुकुंद ज्ञानदेव केकान. ओके ठीक आहे. आणि एक धर्मराज गदादे, यांचे नाव एक लिहून घ्या आणि त्यांच्या संदर्भातली माहिती आपण ती बघूया. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. थँक्यू. दिसले आल्या दाखवायचं त्याला काय काय दाखवायचं? काय म्हणलं? सांगता येतं त्याला. कोणता प्रॉब्लेम काही सांगतात का नाही? दिव्या मॅडम. हो सर. हा बोल. या शिफारस बद्दल तुषार. हो सर, एकच मिनिट सर, एकच मिनिट. ठीक. नाही आमचं. एक मिनिट, AI शिफारस बद्दल आहेत ना, तुषार सर मार्गदर्शन करतील आपल्या सर्वांना. स्क्रीन प्रेझेंट करतो आपल्याला. ठीक आहे. कोण असं नाही ऐश्वर्या, तिला सांग ना ती बोलतो बाकी ऐश्वर्या. ऐश्वर्या मॅडम. ऐश्वर्या मॅडम तुम्हाला बोलतो. अविनाश बोला ना, काय हा. अविनाश सर. हा इथं मॅडम आहेत. ऐश्वर्या मॅडम थोडं रिप्रेझेंट करा ना, की नेमकं त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आणि ते नंतर मग सर जनरल बोलतील. ठीक आहे, मी स्क्रीन ओपन करतोय. दिसतंय का स्क्रीन दिसते सगळ्यांना? नाही दिसत, स्क्रीन नाही दिसत. दिसती. हा दिसायली, स्क्रीन दिसायली. हा सर्वांना स्क्रीन दिसते सर? हो दिसते. आता सर्वप्रथम आपण कृषी कॅप मध्ये गेला तर आता कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प या पट्टीवर गेला की त्यानंतर इथं AI शिफारस म्हणून एक हॅलो हा, तर त्याच्यावर गेलं ना, आता बॉक्सवर गेलं ना, तर आपल्याला इथं दिसतं की आपण जे शिफारशी पाठवतो, म्हणजे जे आपण खताचे मॅडम हे असं येत आहे पण ओपन होत नाही ते माझ्या मोबाईलवर. हे दिसतंय पण ओपन होत नाही. व्हायला लागलंय, ओपन होते ना. अशा पद्धतीने ओपन होतं सर ते. त्यावर आपण जर क्लिक केलं ना तर ते PDF फॉर्म मध्ये असतं. नाही पण ते माझ्याकडे ते दाखवतच नाही, ते माहिती दाखवत नाही.
आपण एआय शिफारस बद्दलची जी माहिती आपण जे बघणार आहोत, आता हे एआय शिफारस मध्ये आपण काय काय बघणार आहोत की आपल्याला आपल्या पिकाचं जे काही समजा फवारणीच्या संदर्भातली माहिती आहे, आपल्या याच्यामध्ये जे काही खताचं नियोजन करायचं आहे किंवा आपण जे स्लरी दिलेल्या आहेत किंवा एखादी माहिती पुस्तिकेबद्दलची जी माहिती आहे ती सर्व माहिती आपल्याला वेळेवर इथं एआय शिफारस मध्ये पाहायला भेटेल. आता वरती जर आपण बघितलं तर इथं ड्रिप शेड्यूल दिलेले आहेत. आपण आता जे आपल्या इथले जे शेतकरी आहेत त्यांचं ड्रिप शेड्यूल आपण इथे दिलेले आहेत 25 डिसेंबर 2025. जर आपण इथं क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या ड्रिप शेड्यूलच्या संदर्भातली माहिती आपल्याला तिथं भेटेल. आता ती कशा पद्धतीने भेटेल ते सुद्धा तुम्हाला इथे आपण ड्रिप शेड्यूलला गेल्यानंतर इथं बघा तुम्हाला तुमचे ड्रिप शेड्यूल एका एकरसाठी काय काय तुम्हाला खताचं डोसेस द्यायचे किंवा तुमची स्लरी असेल ते कशा पद्धतीने द्यायचे आणि त्याचबरोबर त्याचं प्रमाण म्हणजे एकरी काय प्रमाण आहे ते सुद्धा आपल्याला इथं दिलेले आहेत. हे पूर्ण नियोजन आपण मराठीत तिथं आपल्याला दिलेलं आहे. आणि वरती जर आपण बघितलं तर आपण इथं जर कोणाला काही शंका जर असेल म्हणजे काही अडचणी जर असेल तर इथं मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता इथं बघा फवारणी नंबर 1 दिलेले आहेत, फवारणी नंबर 2 दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस कोणती फवारणी कोणत्या दिवशी करायची आहे त्याची माहिती सुद्धा आणि त्याचं प्रमाण प्रत्येक घटकाचं ते सुद्धा इथं दिलेलं आहे. फक्त शेतकऱ्यांना विनंती की त्यानुसारच आपण नियोजन करायचं आहे. त्याच्यानंतर खताच्या व्यवस्थापनासंदर्भातलं सुद्धा मार्गदर्शन तक्ता आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथं खताच्या संदर्भातली माहिती म्हणजे बेसल डोस देत असताना कालावधी लागवडीपूर्वी खत कोणतं आहे त्याचं प्रमाण, आळवणीचं वेळापत्रक याच्यामध्ये दिलेलं आहे. इथं जर बघितलं तर आळवणीचं वेळापत्रक आपल्याला दिसेल. त्याचबरोबर ठिबकद्वारे आपल्याला खत व्यवस्थापन आणि त्याच्यानंतर इथं वेळ आणि दिवस म्हणजे कोणत्या दिवशी कोणता घटक त्याचं प्रमाण काय आणि देण्याची पद्धत ही सर्व माहिती शेतकऱ्यांना इथं ह्या खताच्या संदर्भातली माहिती आपल्याला भेटेल. तर अशा प्रकारचं आपल्याला खताचं नियोजन इथं करायचं आहे. त्याचबरोबर समजा एक मिनिट सर आपण पहिले समजून घेऊयात. त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी जे आहेत या मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी सुद्धा शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत की आपल्याला स्लरी बनवताना कशा पद्धतीने आपल्या स्लरी बनवायची आहे. खाली त्याच्या संदर्भातलं तुम्हाला माहिती सुद्धा दिलेली आहे की 200 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करायचं आणि 7 दिवसानंतर त्यातील एकरी 15 लिटर द्रावण प्रत्येकी 10 दिवसाला ड्रिपनं सोडायचे अशी माहिती सुद्धा तुम्हाला इथं दिसते. आणि त्याचबरोबर काही आळवणी शेड्यूल म्हणजे आपण जे काही आळवणी करणार आहोत ऊस पिकाला त्या करण्यासाठी आपल्याला एकरी आळवणी काय आहेत, युनिस्टार आहेत, रॅली गोल्ड आहेत, आळवणी, त्याच्यानंतर 12 एक्सिस्ट आहेत, मॅग्नेशियम सल्फेट आहेत, हे सगळे घटक आपल्याला त्याच्या प्रमाणानुसार दिलेले आहेत. आणि त्याची टीप मध्ये बघू शकता तुम्ही ते दिल्यानंतर लागण झाल्यापासून 30 दिवसांना ही आळवणी वराज्यांची आळवणी करायची अशा संदर्भातली माहिती तुम्हाला तिथं भेटलेली आहे. तर ही एआय शिफारस मध्ये सगळी माहिती तुम्हाला तिथे भेटतात. फक्त आपल्याला काय करायचं आहे की ते एआय शिफारस मध्ये जाऊन आपल्याला त्या प्रकारे आपल्याला ते फवारणीचं नियोजन असेल, खताचं नियोजन असेल किंवा स्लरीचं नियोजन असेल ते सुद्धा आपल्याला तिथे करून आपल्या पिकाला द्यायचं आहे. सर ठीक आहे. आता हॅलो. 1 मिनिट. हा सर बोला. सर जे शिफारस केली ना यायची, हॅलो, हा सर बोला. ही शिफारस जर आम्ही गावात प्रिंट काढून दिले सगळ्याला तर सगळं गाव आमचं याय होऊ शकतं. म्हणजे 15,750 कोणालाच भरायचं काम नाही. नाही हे फक्त सर तुमच्याच पिकाच्या निगडीत आहे सर. सर मी बोलतोय. ऐका ना मग हॅलो. आमच्या जे येतंय आम्हाला वैयक्तिक रोज काय लागतंय असे मेसेज यायला पाहिजे. ते एक छापून द्यायचे तुम्ही त्याच्यावर कसं चालणार आहे. हॅलो असं तर लय मोठे शेड्यूल भेटतात कोणाचे बी एकत्रच वर्षभर हेच वापरा. हॅलो 5 दिवसाला हे 4 दिवसाला हे तसं नाही माझा चालणार. आवाज येतोय का? आज काय वापरायचंय ते आज मेसेज यायला पाहिजे. अशोक सर बोलतील तुम्हाला याबद्दल सांगतील. ऐकून हॅलो. घ्या एकदा. नाही तेच बोलायला मी. असं जर तुम्ही छापून टाकीत असले 300 दिवसाचा शेड्यूल तर हे कोणाला देऊ शकतो आम्ही त्याचं बी AI होऊ शकतं. हे नकाशे वगैरे जर वगळले त्याच्यातून तर खताचं नियोजन तर प्रत्येकाचं होऊ शकतं. त्यांनी सगळ्या गावाचं आमच्या इथं 1 लाख टन ऊस जात होतं. प्रत्येक शेतकऱ्याला ते AI होऊ शकतं. नमस्कार. तुमचा प्रश्न समजला मला. आता त्याचं उत्तर असं आहे, आपण AI केलंय. आता पहिली गोष्ट समजून घ्या तुम्ही की आर्टिफिशियल इंटेलिजन्स यालाच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. हे नक्की काय आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही जर म्हणलात की बाबा हे जे शेड्यूल आहे हे शेड्यूल आपण सगळ्या गावासाठी देऊ शकतो किंवा त्याचा फायदा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना होईल. आता कसं होतं, बेसिक
शेड्यूल तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणला की भरपूर शेड्यूल येतात, छापून येतात किंवा बरेच जण मार्गदर्शक करतात, ते व्यवस्थित वेगवेगळे शेड्यूल येतात. शेड्यूल आपण यासाठी केलेलं आहे की आता तुमचा हंगाम जो आहे तो पूर्व हंगामी आहे. पूर्व हंगामामध्ये मोडता तुम्ही आता. तुमच्या मातीचा प्रकार, मातीच्या प्रकारामध्ये खतांचं व्यवस्थापन करत असताना सगळ्यात महत्वाची बाब असते पाण्यात तुमच्या मातीचा पीएच, म्हणजे ज्याला आपण सामू म्हणतो. त्यानंतर इतर घटकही असतात, म्हणजे नत्रस्फुरक, पालाश असतात किंवा सेंद्रिय कर्ब, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण सध्या पहिल्या प्रायोगिक तत्वावर म्हणजे पहिल्या 3 महिन्यासाठी किंवा पहिल्या 4 महिन्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब असते की आपल्याला मातीचा सामू, मातीच्या सामू आधारित आपण हे शेड्यूल तयार केलेले, हे शेड्यूल तुम्हाला आता देण्यात आलेले. हा झाला पहिला भाग. आता दुसरा भाग यातला सगळ्यात महत्वाचा काय आहे की ज्यावेळेस आपण ऊसासाठी व्यवस्थापन करायचं आपल्याला खतांचं, त्यावेळेस पहिली गोष्ट अशी माहित पाहिजे आपल्याला की ऊसाला एकूण अन्नद्रव्य कसे लागतात. एआय द्वारे आपल्याला काय समजणार आहे, कसं समजणार आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं तर आज जो अभ्यास आपण या केबीके बारामतीच्या अनुषंगाने मागील 3 वर्षात जो केलेला होता, मग त्यामध्ये आपल्या अडसालीच्या काही ट्रायल होत्या, पूर्व हंगामीच्या ट्रायल होत्या, सुरूच्या ट्रायल होत्या. तर ज्या वेळेस हे लक्षात आलं की ऊस वाढण्यासाठी म्हणजे ऊसाच्या पहिल्या 3 महिन्याच्या कालावधीत नत्र एकूण किती लागतो ऊसाला, त्यानंतर स्फुरद एकूण किती लागतो, पालाश किती लागतो, नत्रचा जो पुरवठा आहे तो नत्राचा पुरवठा पहिल्या 4 महिन्यात करायचा का नंतरच्या 4 महिन्यात करायचा, हा सगळा अभ्यास आपण एआय मॉडेलद्वारे करून घेतलेला आहे. आता राहिला विषय काय आहे की तुमच्या शेतीच्या नुसार, आता आपण एआय कधी बसवले तुमच्या शेतात, साधारणतः 1 महिना झाला असेल, बरोबर. एआय ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, ते सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जे म्हणला ते अगदी बरोबर आहे. तुम्ही काय म्हणताय की माझ्या शेतात आज काय कमी आहे त्याची माहिती मला कळाली पाहिजे आणि त्यानुसार मी माझ्या शेताला वापरलं पाहिजे. 100% खरंय. पण यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमच्या शेतातल्या त्याला कमीत कमी तुमच्या शेताची माहिती, म्हणजे तुमच्या शेतात इथून मागे 4 वर्षात कशी पिकं होती, इथून मागे 4 वर्षातला किंवा मिनिमम आपण असं म्हणू की 6 महिन्यात तरी डेटा, 4 वर्ष पण सोडा, 6 महिन्यात तुमच्या पिकाची, त्या मातीची गुणवत्ता कशी आहे, त्यामध्ये कोणतं पीक फेरपालीटचं होतं का, त्यानंतर मातीचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यासाठी आपण मातीच्या 3 चाचण्या करतो, मातीची भौतिक चाचणी, मातीची रासायनिक चाचणी, जैविक चाचणी. याचा डेटा म्हणजे याला म्हणतो आपण माहिती, तुमच्या परिसरातील तुमच्या मातीची, तुमच्या पाण्याची गुणवत्ता, ही सगळी माहिती त्याला आता नाहीये. लक्षात घ्या, आपण आता या कोणत्या आधारे चालवलंय तिथं की तुमच्या मातीचा जो पीएच आहे, आपण जो डेव्हलप केलं कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये, जो आपण 150 टन ऊस उत्पादन काढला, त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की बाबा नत्राचा पुरवठा कसा केला पाहिजे आणि त्याच्या आधारे जे मॉडेल तयार केले ते मॉडेल तुम्हाला आता मार्गदर्शन करते. येणाऱ्या काळात जसं जसं तुमची माहिती, शेतातील माहिती, तुम्ही देण्याच्या पद्धती, तुम्ही पीक कसं करताय, तुम्ही कसं पिकाला पाणी देता, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तो गोळा करतोय. कारण आपण आता सॅटेलाइट बसवलेले, नकाशे तुम्हाला फक्त दिसताना नकाशे दिसतात, पण त्याच्या मागे एक प्रकारची व्हॅल्यू तयार होते. उदाहरणार्थ आता मागाशी आमच्या टीमने सांगितलं की अन्नद्रव्य किंवा पिकाची वाढ, त्याला आपण पिकाची आरोग्य म्हणतो, तर त्याचा एक नकाशा तयार होतो. पण त्याच्या मागे एक लॉजिक असं असतं की तो तुम्हाला रेंज सांगतो, म्हणजे 0.1 आहे का 0.2 आहे, हा निर्देशांक, त्याची जी व्हॅल्यू असते, त्याची जी रेंज असते, ही रेंज आपल्या मॉडेलमध्ये सतत त्याच्यावरती काम करत असते. म्हणजे उदाहरणार्थ समजा जर आज थंडी आहे, तुम्ही आत्ताची परिस्थिती बघितली तुमच्या भौगोलिक परिस्थितीतलं, तर रात्रीचं तापमान तुम्ही जर बघितलं किंवा दिवसाचं मातीचं तापमान तुम्ही पाहू शकता. 1 मिनिट. हॅलो, माझा आवाज येतोय? हो येतो. हो. तर मला काय म्हणायचंय की आज जर परिस्थिती आज आपण बघितली, तुम्ही त्या मॉलिक्यूल मध्ये जर गेलात खोलात, तुमच्या लक्षात येईल की ते मॉलिक्यूल कशाच्या आधारावरती दिलेले. त्याचा असा अभ्यास आहे की दिवसाचं तापमान तुम्ही जर बघितलं, म्हणजे दिवसा असेल किंवा रात्रीच असेल, मातीचं तापमान तुम्ही तुमच्याकडे सेन्सर लावलाय, तुमच्याकडे तो डेटा येतोय, मातीचं जाईना, आणि एअर टेम्परेचर तापमान ते साधारणतः 25, 28, 27च्या पुढे चालले. ज्यावेळेस 8 पर्यंत होते त्यावेळेस नक्की पिकाला काय गरजेचं, तर त्यानुसार तुम्हाला मॉडेलद्वारे जी अभ्यास आपला झालेला आहे त्याच्या आधारे काही मॉलिक्यूलची लिस्ट येते आपल्याकडे, आणि त्याच्यानुसार आता तुम्हाला ते शेड्यूल टाकलेले. मग सगळ्यात हे शेड्यूल तुम्हाला ते शेड्यूल तंतोतंत पालन केलं पाहिजे. हे शेड्यूल कदाचित तुम्ही जसं म्हणला की हे शेड्यूल इतरांना पण कॉपी होईल, ते शक्यच नाही. पण जे
तुमच्या शेतातला अभ्यास करून त्याला मॉलिक्यूल काय पाहिजे त्याच्या आधारे तुम्हाला शेड्यूल दिलेले. तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या तर पिकाचे आम्हाला हे पण शेड्यूल रोज चालू करायचं. अलर्टच केलं पाहिजे. शेड्यूल पुढची जर चालू आमचीच केलं. वापरायची म्हणलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता कशी म्हणता येईल? आवाज येतोय? काय काय? हा येतोय, बोला. आता तुमचं शेड्यूल वापरायला आमचीच बुद्धी वापरायला लागली ना. कृत्रिम बुद्धिमत्ता कशाला आली त्याच्यामध्ये? 5 दिवस आम्हाला तुमची बुद्धी नाही वापरायची. तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार करून दिलेलं शेड्यूल आहे ना. हॅलो, तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेने जे शेड्यूल तयार करून दिले ना ते शेड्यूल तुम्हाला वापरायचंय. तुम्ही फक्त एक करायचं, तुमचा अभ्यास कुठं पाहिजे की तुम्हाला हे शेड्यूल वापरल्यानंतर पिकांच्या पानांच्या म्हणजे पानांची रुंदी कशी वाढते का, त्यानंतर फुटवा होतोय का, 30 दिवसात किती फुटवे निघतात, 5 फुटवे निघले का, त्यानंतर एकूण पिकाची वाढ वाढते का, साधारणतः 7 दिवसांतर किती सेंटीमीटर झाड वाढतंय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ना, जर एवढा तुम्ही सखोल अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की हे शेड्यूल जे आहे हे शेड्यूल माझ्या पिकाला योग्य ठरतंय का. आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा हे शेड्यूल मी वापरतोय पण पिकाची वाढ होत नाही तर मग आपण विचार करू शकतो की इथं कुठेतरी चुकतोय. पण आता हे शेड्यूल तुमच्या समोर आले. आता मुद्द्यावर आले तुम्ही. आज जर प्लॉट पाहिला तर प्लॉटची कंडिशन सारखी नाही, कुठं कमी जास्त झाले, कुठं रोप मरायले. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? शेड्यूल तर बरोबर आहे. तुम्ही म्हणताय रोप मरायला लागले. 5 दिवस म्हणलं तर 5 दिवसाला आम्ही सगळे कामं सोडून ते वापरायला लागलो. तुमचं बरोबर. तुम्ही आता जे त्याच्यात आम्हाला रिझल्ट वापरले वापरले सगळं वापरलं. तुम्ही जे शेड्यूल वापरले, हॅलो, तुम्हाला जे शेड्यूल आलं होतं त्या दिवसापासून म्हणजे तुम्ही बेसल डोस पासून तयारी केली. बेसल डोस नाही टाकला त्यावेळेस. शेड्यूल बेसल डोस नाही टाकलेला. नाही, बेसल डोस नाही टाकला. मग तुम्ही लागवड झाल्यानंतर शेड्यूल चालू केले, बरोबर. आता आम्ही काय मागितलंय, कारखान्याचे जे ऊस विकास अधिकारी आहेत तर त्यांना आम्ही काय सांगितलंय की यामध्ये 2 विषय आहेत जे शेतकरी सुरुवातीपासून वापरतील. म्हणजे आता त्यासाठी तर पहिली पायरी लक्षात घ्या. म्हणजे आज तुम्ही कसं म्हणला की नंतर शेड्यूल आलं आणि त्याच्यानुसार आपण चालू करतो. हे शेड्यूल तुम्ही लक्षात घ्या की हा एक प्रकारचा अर्थ आहे. त्यात तुम्हाला पाहायचंय की त्या शेड्यूलचं म्हणजे हा एक तुमच्याकडे एक अशा प्रकारची माहिती तुमच्या हातात आहे की मला अशा पद्धतीने जायचंय. आणि प्रत्येक वेळेस तुमच्या प्लॉटची जी काय अपेक्षित वाढ आहे किंवा तुमच्या प्लॉटची जी ग्रोथ आहे, त्याला आपण म्हणतो की प्लॉटची हेल्थ चांगली आहे नाही चांगली, याचा डेटा आपल्याकडे जनरेट होतो. हे लक्षात घ्या प्रामुख्याने. जसं आपली टीम त्याच्यावरती काम करते. तुम्हाला आता साधारणतः हे सुरुवात झाली, तुम्हाला 3 महिन्यानंतर आमच्या टीमकडून किंवा तुम्हाला अलर्ट येतील बाबा तुमच्या पिकाची हेल्थ या भागात कमी वाटते किंवा पिकाची वाढ अपेक्षित होती ती होत नाहीये, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. होत पुढे चालली तर त्यानुसार शेड्यूल मध्ये बदल होतील. असं नाही की हे शेड्यूल तुम्ही शेवटपर्यंत जायचे. जशी पिकाची वाढ होईल तसं त्यामध्ये ऑटोमॅटिक बदल घडत मिळतील तुम्हाला. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आता की परवा एक शेड्यूल आपण अपडेट केले. म्हणजे पहिलं शेड्यूल दिलं होतं तुम्हाला, पण परवा तुम्हाला वातावरणातील बदलानुसार आणि तुमच्या पिकाच्या वाढीनुसार एक साधारणतः 2 ड्रीपचे शेड्यूल आणि 2 फवारण्या तुम्हाला आम्ही बदलाव म्हणून वापरले, म्हणजे वापरा म्हणून सांगितले. तर हे का केलं तर सध्याच्या परिस्थितीनुसार तुमच्या पिकाची वाढ जास्त पद्धतीने कशी होईल या अनुषंगाने त्या शेड्यूल मध्ये बदल करून 2 फवारण्या आणि 2 ड्रीप मधनं शेड्यूल हे आम्ही तुम्हाला टाकलेले, बरोबर. तर तुम्हाला आता जर ग्रोथ वाटत नसेल किंवा तुम्हाला जर समजा बेसल डोस वापरला नाही तुम्ही, तर मग तशा सूचना द्या टीमला. मग ज्यांनी बेसल डोस वापरलाय सुरुवातीपासून वापरले त्यांच्यासाठी आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो. ज्यांनी बेसल डोस वापरलेले नाहीत पण शेड्यूल वापरतात, मग शेड्यूल मध्ये काय बदल करावा लागेल का, कशा पद्धतीने तुमचा एनडीव्ही आता काय सांगतोय किंवा ग्रोथ ओव्हरऑल प्लॉटची 4000 रोपांची संख्या नियंत्रित राहते का, यासाठी आपल्याला त्यानुसार स्टेप बाय स्टेप आपल्याला त्यानुसार ऍक्शन घेऊन आपल्याला कार्यवाही करावी लागेल. आता बेसल डोस वापरला नाही तर डोस कोणता घ्यायला पाहिजे? मग आता बेसल डोस जर वापरला नाही तुम्ही तर बेसल डोस वापरला नाही तुम्ही काय करा, तुमच्या प्लॉटची माहिती म्हणजे आम्ही तर व्हॉट्सअपला चेक करतो. म्हणजे आपल्या जो एआयचा ऍप आहे ज्यामध्ये सॅटेलाइटची माहिती येते आणि सेन्सरची माहिती येते तुमच्या शेतातली आणि तुमचा मातीचा रिपोर्ट, या तिन्ही गोष्टी मी चेक करतो आणि तुम्हाला कळवतो की तुम्हाला काय बदल करावा लागेल. पण तुम्हाला एक काम करावं लागेल की तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही आता म्हणताय की किती दिवसाचा प्लॉट झाला, ग्रुपवरती टाका, प्लॉट मधला एखादा फोटो टाका. आणि जर तुम्ही म्हणताय की तुमचे प्रॉब्लेम बाबा रोप जातंय का, म्हणजे रोप जळतंय का, तर या गोष्टीची माहिती आपल्याला थोडी तुमच्याकडे जी असेल ती पुरवा. त्या पद्धतीने मी तुम्हाला शेड्यूल चेंज करून देतो. एक साधारणतः 21 दिवसात. एआय काय करायला एआय काय करतं म्हणलं? मग एआय तुम्हाला सांगणार आहे, मी सांगणार म्हणजे एआय सांगणार. लक्षात मी माझ्या मनाचं नाही सांगणार, ही माहिती सगळी सांगितलं आणि रोप मारले ते आम्हाला औषध देणार आहे दुसरं बदलून. कुठलं एखाद्या दुकानदाराकडे जर गेलो आम्ही
रोप मारलीत म्हणल्यावर ते औषध देणार ते आम्हाला. पण ते अलर्ट तसं करायला नाही. पाहिजे ना एआय ने AI म्हणजे काय? एआय ने तुम्ही अलर्ट लक्षात करायला घ्या, पाहिजे तुमची रोपं तुम्हाला जळालीत हे ट्रेनिंग काम घेणं व्हावं. गरजेचं आहे तुम्हाला. नक्की हे काम कसं करणार आहे? येते का लक्षात तुमच्या की एआय म्हणजे काय, की असं नाही की एआयला माहिती पडते तुमच्या प्लॉटला, तुमची जे माहिती गोळा करेल त्याच्या आधारे तुम्हाला ते मार्गदर्शन करणार. यात तुम्हाला सुरुवातीला सपोर्ट करायचं गरजेचं आहे. तर येणाऱ्या काळात तुम्हाला भरपूर म्हणजे जे अपेक्षित आहे वातावरणातील बदलानुसार. आता तुम्हाला लक्षात घ्या, तुम्ही ऍप पाहिलंय का हो? की डोगाचं मार्गदर्शन तुम्हाला एआय करते, पाण्याचं मार्गदर्शन तुम्हाला एआय करते. तुम्ही पाहिलं का? 8 दिवसात कोणती रोग आणि कोणता कीड येणार आहे हे एआय तुम्हाला सांगते प्लॉट मध्ये न जाता. हे तुम्ही चेक केलं का? केलं का चेक? पाणी करतो ना चेक रोज. नाही पाणी नाही. तुम्ही बरं पाण्यामध्ये बोलत असताल तर पाण्यामध्ये तुम्हाला जसं पाणी पाहिजे, मुळांच्या कक्षेत किती पाणी लागतं आणि पाणी किती देणं गरजेचं आहे याचं एआय तुम्हाला मार्गदर्शन करते. दुसरी गोष्ट, कीड आणि रोग पुढच्या 8 दिवसात कुठला रोग तुमच्या प्लॉटवरती येणार आहे हे तुम्हाला एआय द्वारे मार्गदर्शन करते. फक्त आपला खताचा जो विषय आहे, तो खताचे मॉडेल जे आहे ते खताचं तुमच्या माती परीक्षणाच्या आधारे आपण मार्गदर्शन करतोय. तुम्हाला दुकानात जाऊन जर मार्गदर्शन हे मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. दुकानात आजही बघतो आपण की दुकानदार पण काही अडत नाही, दुकानदार पण खूप हुशार आहे, म्हणजे ते पण अनुभवावरतीच सांगतात. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण हे मॉडेल विकसित करतोय कशाचं, की तुमच्या शेताच्या आधारावर तुमची मातीची आणि तुमच्या शेताची किंवा तुमच्या प्लॉटची जशी माहिती गोळा होत जाईल तशी ती माहिती एआय ऑटोमॅटिक तुमच्या प्लॉटला अलर्ट देत जाईल की आज उद्या पुढच्या 8 दिवसात काय करणं गरजेचं आहे. तर आता सर नवीन शेड्यूल दिलंय तुम्ही 2-3 दिवस झाले. हो. मग पहिलं शेड्यूल थांबवायचंय का आता आणि हे ऍड करायचंय का चालू करायचंय का त्याच्यानंतर? नाही हो, हे प्रायोगिक हे महत्वाचं आहे. जे आपल्याला टेम्परेचर मध्ये बदलाव दिसलेला आहे, बदल झालेला आहे. एनडीव्हीआय व्हॅल्यू तुमची आलेली तुमच्या सर्व प्लॉटची, त्यानुसार त्या प्लॉटला आपण असं दिसतंय तिथं की वाढ अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळं तुम्हाला काही मॉलिक्युल म्हणजे आता त्याची क्वांटिटी आणि घटक हे आपल्याला याद्वारे कळाले. बाबा समजा सल्फेट फॉर्म मध्ये कुठला घटक दिला पाहिजे, मुळांची वाढ होईना कारण सॉइलचं तापमान कमी, मातीचं तापमान कमी आहे, मुळांना तेवढी जी हवामान पोषक पाहिजे तर ते पोषक हवामान मिळत नाहीये. तर त्याच्या अनुसार हे तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्यामुळे हे शेड्यूल तुम्ही पूर्ण करा आणि नंतर रेग्युलर तुमचं शेड्यूल चालू ठेवा. पण प्रत्येकाने काय करा, 8-8 दिवसाला आपण त्यासाठी ग्रुप बनवलाय. तुम्ही ग्रुपवरती 8-8 दिवसाला 10 दिवसाला रेग्युलर माहिती अपडेट करा. म्हणजे तुमच्या प्लॉटचा फोटो, तुमच्या प्लॉटची ग्रोथ होते का नाही होते का, आम्ही तर चेक करत राहू, एआय पण चेक करत राहील, पण तुम्ही पण सक्षमपणे ह्या गोष्टी. सर हॅलो बोला सर. आता माझ्या प्लॉटला उद्या 20 दिवस होते, 8 तारखेची लागवड आहे बरं का. हा. तर 20 दिवसांनी आपल्या पहिल्या शेड्यूल प्रमाणे फॉस्फरिक ऍसिड, युरिया सोडायचं काम होतं. आता 20व्या दिवशी समज पहिल्या शेड्यूल जे आलेली पीडीएफ ग्रुपवर आपल्या त्याप्रमाणे. पण आता मला हे कृषी ऍप मध्ये नवीन शेड्यूल आलंय. मग आता मी हे थांबवायचंय का हे युरिया फॉस्फरिक ऍसिड? आता काय करा, हॅलो, पहिलं काम तुम्ही असं करा की तुम्हाला जे 2 ड्रिपचे शेड्यूल दिलेले आहेत आणि 2 फवारण्या दिलेले आहेत, तर त्या 2 फवारण्या आणि शेड्यूल हे पूर्ण करून घ्या. आपण बघा जे तुम्हाला माहित असेल म्हणजे साधारणतः तुमचा ऊस हा साधारणतः आता 90 दिवसाच्या आतला जाईल. ठीक आहे, तर त्याच्या अनुषंगाने 2 फवारण्या दिलेल्या आहेत जेणेकरून फुटवा वाढेल आणि सगळ्या गोष्टी बाकीच्या त्याच्यामध्ये अपेक्षित वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या अनुषंगाने तुम्ही 20व्या दिवसानंतरचं जे शेड्यूल आहे ते थांबवा आणि तुम्हाला जे काल इन्स्टंट मध्ये जे शेड्यूल आलेले सध्याच्या परिस्थितीनुसार ते शेड्यूल चालू करा. ते 2 चेक करून घ्या आणि नंतर साधारणतः मग तुम्हाला काय अपडेट आहे की व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती किंवा तुमच्या ऍपमध्ये ऍपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे शेड्यूल वापरून घ्या. आणि सर नंतर मग हे शेड्यूल वापरणं झाल्यानंतर परत हे 20व्या दिवसाचं वापरायचंय का? नंतर अपडेट होईल सर, नंतर अपडेट होईल. तुमच्या वाढीचा निर्देशांक पाहून नंतर शेड्यूल अपडेट होईल. ह्या 2 गोष्टी करून घ्या. आमची आता पहिली सर नमस्कार, आमची आज पहिली चाळवणी आहे. 5 दिवस झालेत फक्त रोपं लावून. ती तर चालू ठेवायची ना. काय करायचे? आज पहिली चाळवणी आमची 5च दिवस झालेत रोपं लावून.
बरं. तर ते तुमचं पहिलं 5च दिवस झाले तर 5 दिवसानंतर म्हणजे पहिली आळवणी तुमची रेग्युलर मधले शेड्यूल मधले करून या आणि दुसरी आळवणी तिसरी आळवणी आपण जी दिलेली ती द्या. कारण ते पहिल्या साधारणतः 25 दिवसाच्याच प्लॉटसाठी दिलेले 25 ते 35 दिवसाच्या प्लॉटसाठी. म्हणजे तुम्हाला पहिली आळवणी रेग्युलर मधली करून घ्या, नंतर जे पाठवले तुम्हाला शेड्यूल ते तुम्ही द्या. ठीक आहे. ठीक आहे. आणि काही काळजी करू नका, तुम्हाला इंडिव्हिज्युअल आमची टीम कॉल करेल. तुमचे कसलेही प्रश्न असतील, कोणत्याही अडचणी असतील, आपण यासाठीच हा प्रयोग राबवतोय तिथं तुमच्या शेतामध्ये. येणाऱ्या काळात या तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला एक वेगळं काम आपल्या सगळ्या पंचकृषीतल्या शेतकऱ्यांसाठी करायचं आहे. ही एक अशी सुरुवात आपण केलेली. आजपर्यंत आपण बघतोय आपल्या अनुभवावरती करत आलो. भरपूर सारे गेस वर्क होते, म्हणजे आज काय करायचं उद्या काय करायचं हे आपल्याला अजून माहित नव्हतं. तर जशी आपल्या पिकाची वाढ अपेक्षित असते, त्यासाठी अपेक्षित वाढसाठी कोणते घटक जमिनीतून दिले पाहिजेत, कोणते घटक फवारणीमधून दिले पाहिजेत, हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं की तो त्या परिसरातील त्या भौगोलिक परिस्थितीची माहिती, मातीची माहिती आणि मातीची माहिती, भौगोलिक परिस्थितीची माहिती यासाठी आपण वेदर स्टेशन बसवलेले, मातीचं तापमान मोजण्यासाठी सेन्सर बसवलेलं आहे, मातीतलं पाणी मोजण्यासाठी सेन्सर बसवलेला आहे. आणि एवढं लॉजिक ऍक्युरेट ते आपण तयार करून घेतलेलं आहे की तुम्हाला मुळांच्या कक्षात किती पाणी आहे आणि मुळांच्या कक्षातला पाण्याचा अभ्यास करून अतिरिक्त पाणी किती द्यावं लागेल ह्याचा पण आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यानुसार पाणी, त्यानंतर कीड रोग नियोजन आणि खत नियोजन हे आपण तुम्हाला मार्गदर्शन करतोय. त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढीसाठी चांगला फायदा होणार आहे. सर जसं बसवलं नसेल सर तसं ओलावा कमीच दाखवत नाही आमच्या शेतातला. तुम्ही काय करा, जसं तुम्ही म्हणताय ओलावा कमी दाखवत नाही, अगदी बरोबर आहे. पण तुम्ही जर समजा सेन्सरच्या जवळ 3-4 इंच खोदलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या 3-4 इंचामध्ये किती टक्के ओलावा आहे, चिखल होतोय का. ओलावा आहे ना, पण आता ओलावा आहे ना, आपलं जे शेड्यूल आहे ते सोडावं लागतंय, त्याच्यामुळे ते ओलावा कमीच व्हाय ना. बरोबर आहे. मग काय करायचं साधारणतः याला तर हे तर खूप महत्वाचा विषय आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की साधारणतः म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला शेड्यूल करायचंय, मग आता हे बघा, तुम्ही आता ड्रीप कमी वापरलं पाहिजे. तुम्हाला पहिली लागवड आहे, तुमची लागवड होऊन किती दिवस झाले तुमच्या प्लॉटला? आमच्या प्लॉटला झालेत आता 34 दिवस. 34 दिवस बरोबर. 20-11ची लागवड आहे आमची. 20-11ची लागवड आहे. मग शक्यतो बघा, जर समजा शक्य असेल तर एसटीपीच्या माध्यमातून ड्रिंचिंग करण्याचा प्रयत्न करा. ओल असेल जमिनीमध्ये तर ड्रिप न चालू करता ड्रिंचिंग करा. पण सर कसं आहे माहिती का, आता हे मॅन पॉवर नाहीये आमच्याकडे, म्हणून तर आम्ही स्वतः करायला ते ड्रिचिंग याच्यातूनच. दोन ऑप्शन आहेत. ड्रिंचिंग करत असताना तुम्ही ड्रिंचिंग करा, नाही तर ड्रिप मधून साधारणतः 5 मिनिटं मोटर चालू करा, 10 ते 15 मिनिटं खत सोडा आणि 5 मिनिटं नंतर चालू ठेवा. 30 मिनिटाची मोटरसायकल तुमची चालू ठेवा. 100 लिटर सोडायला आम्हाला 30 मिनिटं कमीत कमी लागत आहेत. नाही नाही नाही, मग तुमचं चुकतंय. 100 लिटर सोडायला 30 मिनिटं लागतात, ते 100 चुकीचं आहे. कशाने सोडताय तुम्ही? आम्ही ते छोटा गोण याचा एक पंप आहे आमच्याकडे, 8-9 लिटर पंप पाणी जाणार आहे आणि टाकी 100 लिटर पाणी सोडतो 30 मिनिटात आम्ही. एक काम करा, 100 लिटर घ्या. 2 ऑप्शन आहे तुमचं. 100 लिटर द्रावण न करता ते 50 लिटर द्रावण करा, म्हणजे ते 15 मिनिटात जाईल. तसं जर पाहिलं तर 15 ते 20 मिनिटात तुमचं द्रावण गेलं पाहिजे. 50 लिटर पाणी करा आणि 50 लिटर पाण्यामध्ये संपूर्ण प्रेशर म्हणजे 1-2 kgचं प्रेशर तुमच्या ड्रिप लाईनला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानुसार तुम्ही द्रावण सोडा. एक 50 लिटर द्रावण करा, थोडा ऊस वाढला की मग नंतर तुम्ही 100 लिटर पण करू शकता. हा ना, जसं बसवलं ना सर, 64च्या खाली आलंच नाही बा आमचं ते. आणि पाणी आहे ना, मग ते पाणी आहे म्हणून दाखवते ना 64. पण ओल कमी करावं लागेल. हॅलो, लक्षात घ्या की थंडी आहे, ओल कमी करा. हे 8 दिवस खूप महत्वाचे आहेत. साधारणतः 25 ते 30 तारीख, म्हणजे साधारणतः आपण जर असं म्हटलं की आता 25 ते 27 म्हणजे 1 तारखेच्या नंतर बऱ्यापैकी क्लायमेट चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे हवामानामध्ये खूप चांगला बदल होईल. तर त्याच्यानुसार मग थोडं काय अडचण येणार नाही. पण आता सध्या ओल जास्त राहिली तर फुटव्यावरती परिणाम होईल. ठीक आहे. हॅलो अशोक भाऊ. मला वाटतं आपण चर्चा आणि सगळेजण तुम्ही सहभागी झालात. चांगले प्रश्न तुम्ही सगळ्यांनी उपस्थित केलेले आहेत.
आणि हे खूप महत्वाचे आहेत. आपण असंच 8 दिवसाला जॉईन करूया. तुमच्या सगळ्यांच्या जे काही तक्रारी आहेत, प्रश्न आहेत, तुम्हाला ज्या अडचणी वाटतात, समस्या वाटतात, बोला साहेब बोला. साहेब ते रात्री एक आमच्याकडे स्टुडिओ साहेबांनी एक कंपनीवाले आणले होते बरं का. मग आम्ही ते कंटिन्यू करावं का हे आपलं VSI ने जे शेड्यूल दिला हे कंटिन्यू करावं, नेमकं आम्हाला हे समजना. नाही नाही, सीडीओ साहेबांनी कुठल्या कंपनीवाले आणले ते? जेनटेक हा कोणची ती जेनटेक हा नाही, जेनटेक. नाही, नाही, ऐका ना, ऐका. कसं असतं, कारखान्याचा ऊस विकास विभाग असतो, तो नेहमी सदैव प्रयत्न काय करत असतो की ऊस उत्पादन वाढले पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांना वेगवेगळे प्रतिनिधी आणि वेगवेगळे तज्ञ भेटत असतात. असं काही नाहीये की आपण त्यांच्या काही गोष्टी ऐकायच्या आहेत, पण हे लक्षात घ्या की त्यांनाही आपलं तंत्रज्ञान किंवा आपल्या ह्या गोष्टी समजून सांगा की आपण काय करतोय, कशा पद्धतीने पुढे चाललोय. नाही, जर समजा साहेब त्यांना काय काही होतंय अडचण असेल आपल्या शेड्यूल मध्ये किंवा आपल्या तंत्रज्ञानामध्ये, तर ती माझ्याशी किंवा आमच्या प्रतिनिधीशी बोलतील. साहेब, पण काय होतं माहितीये का, आमचं कन्फ्युजन होतंय किंवा नेमकं हे वापरावं का हे करावं का काय करावं म्हणून. ऐकून घ्या ना, तुम्हाला आम्ही हा विश्वास देतोय की जे तुमच्या शेतातील मातीच्या अभ्यासानुसार, पिकाच्या अभ्यासानुसार आणि हवामानानुसार जे योग्य आहे ते आपण तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये जर आपल्याला काही अडचणी असतील तर आपल्याशी बोला, चर्चा करू, त्यातून आपण कसं उत्तमरित्या चांगला ऊस उत्पादन येईल. आपलं सगळ्यांचं शेवटी ध्येय कोणतं गाठायचंय की उत्पादन चांगलं निघालं पाहिजे आणि ऊस चांगला आला पाहिजे. तर त्यासाठी आपण जर काही तज्ञ असतील, समजा अजून कोण जर एखादे तुमच्या भागात येतात किंवा त्यांचा तिथला अभ्यास आहे, जर एखादी गोष्ट सुचवली त्यांनी तर त्याच्यावर आपण तर तुम्हाला आम्ही सांगू की ते वापरायचं का नाही. म्हणजे आपण त्या गोष्टीमध्ये वाटतंय का, यामधून काय त्या गोष्टी योग्य वाटतात का, असं नाही की त्यांना पण आपण टाळायचंय, पण आपल्या शेड्यूल मध्ये डिस्टर्ब करू का, त्यांना आपण चर्चा करून बाबा योग्य वाटतं असेल किंवा गरजेचं असेल तर वापरलेलं काय हरकत नाही, पण चर्चा करा. तुम्ही जे आता सांगितलं हे खूप महत्वाचं आहे की पण या शेड्यूल मध्ये डिस्टर्ब होऊ नका. म्हणजे हे चाललंय ते या पद्धतीने चाला. मग अशोक साहेब म्हणाले की बाबा ग्रोथ कमी वाटते आम्हाला, तर त्यांच्या प्लॉटचा आता फोटो आणि NDY निर्देशांक आम्ही पाहू, काय सांगतात किंवा ग्रोथ का कमी वाटते त्यांच्या प्लॉटला. मग त्यांना आता आम्ही शेड्यूल मध्ये काय बदल करायचा आहे का याच्याद्वारे, तर ते आपण मॉडेलमध्ये टाकून चेक करणार आहोत. तसं तुम्हाला इतरांना काय वाटतंय का ते पण सांगा, जेणेकरून आपण तसं फॉलो करू. कुणी एकाने सांगितलं, तुम्ही ते ऐकलं आणि मग दुसरं हे वापरायचं का ते वापरायचं, तर ही शंका उपस्थित झालीच नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. साहेब कारण तुम्ही सगळे आपण सगळे AI मधून जोडलेले असलेले. साहेब मागच्या काही दिवसामध्ये आपल्या AIच्या ऍपवरच दाखवत होतं जे जमिनीचं तापमान आहे हे संध्याकाळी 4 वाजता 5 वाजता 6 अंश सेल्सिअस वर तापमान जात होतं. त्याच्यामुळे बहुतेक आपल्या ऊसाची ग्रोथ थोडं जरा कमी येतं. तेच बरोबर आहे साहेब, तेच मी सांगितलं तुम्हाला. तुमच्या शेतातला माहिती आपल्या AI द्वारे आम्हाला सगळं डॅशबोर्डला दिसते, तर तुमच्या शेतातल्या तुमच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास हाच सांगतो. सर ते आमच्या मातीचे रिपोर्ट कधी येते? तिचं तापमान मातीचे रिपोर्ट आज जर आपण बघितलं मातीचं तापमान काय झालं, मातीचे रिपोर्ट तुमचे मातीचे रिपोर्ट सगळे ऍपवरती टाकणार आहे. टाकले नसतील तर टाकायला होतं, तुम्हाला प्रत्येकाला दिसतील मातीचे रिपोर्ट, काय काळजी करू नका. बरोबर, हो ना. तुमच्या मोबाईल ऍपमध्ये मातीचे रिपोर्ट दिसतील, सगळे तपासलेत. आपण प्रायोगिक तत्वात पहिलं जे आपल्याला पाहिजे होतं pH तपासलाय, मातीची क्षारता तपासली, मातीतला सेंद्रिय कर्ब तपासलाय, नंतर स्फुरद पालाश तपासलाय. आपण अजूनही एक काम करतोय, तुमच्या मातीचं टेक्स्चर हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या मातीमध्ये सँड, सिल्ट आणि क्ले म्हणजे तुमच्या मातीच्या कणांची जी रचना आहे ती कशा प्रकारची आहे एवढ्यात खोलात जाऊन आपण अभ्यास करतोय आणि याच्या आधारे तुम्हाला पुढील सगळं यायला होईल. म्हणजे हा सगळी माहिती तुमच्याकडे जी माहिती उपलब्ध नाहीये ती आम्ही गोळा करतोय आणि ती माहिती ते मॉडेल आपलं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन तुम्हाला करेल. ठीक आहे. तर दुसरा एक असा प्रश्न होता, हा आपल्या आपला जो AIचा ग्रुप आहे त्याच्यावर म्हणजे तुमच्याकडूनच कोणी असं ना समज प्रतिनिधी त्या असं एखाद्या वेळेस त्यांना काही वाटलं तर एखादा मेसेज टाकतात किंवा हे शेड्यूल वापरा ते शेड्यूल वापरा. तर साहेब असं सांगायला पाहिजे की तुमचं पहिलं थांबवा आणि हे टाका, कारण की दोन्ही वापरायला पुरत नाही साहेब. जर
आपण जर आणायला गेलो ना 1 बरोबर आहे, हेक्टरच बरोबर आहे. हा तर 4 आणि 5,000 रुपये 1 हेक्टरचे बिल होत आहे बघा पूर्ण पट्टी. त्याच्यामुळे बरं, 2 ठीक आहे. वापरायला नाही पुरत. हा बरं, ठीक आहे. तुम्ही खूप चांगली सूचना दिलेली आहे की बाबा जी म्हणजे जे सध्याचं चालू आहे त्यात बदल करून हे वापरायचंय का किंवा नक्की काय करायचंय, तर याची योग्य सूचना प्रत्येक शेतकऱ्याला तुम्हाला कुठलंही अचानक कन्फ्युजन राहणार आल्यामुळे नाही. आम्ही म्हणजे अचानक हो, हो, आल्यामुळे हो. आम्हाला बरोबर प्रॉब्लेम होतोय आणि प्रॉब्लेम तर होतोय आहे, बरोबर आहे. पण दुसरा मनी प्रॉब्लेम पण होतोय. हा. नाही, काय अडचण नाही, आपण करू शकतो, त्याच्यावरती व्यवस्थित मार्गदर्शन करू. हो चालेल. आणि म्हणजे हे लक्षात घ्या, नवीन नवीन आपल्याला दिलं तर काही प्रॉब्लेम नाही पण जुनं म्हणजे जे आहे चालू ते थांबवा असं सांगायला पाहिजे. बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हो हो दुसरा असा विषय आहे मला इथे सांगायचंय की पाणी आणि आता तुमच्याकडे किलो आता आपण तुमच्या भागात असा अंदाज आला आपल्याला म्हणजे जे आपण सर्वे केला होता लक्षात आलं की जवळजवळ 25% म्हणजे 18% ते 25% पर्यंत कीड आणि रोगामुळे आपलं उत्पादन कमी होत आहे. त्यात विशेषतः जर बघितलं तर आपल्याला हा एक बरोबर. महत्वाचा विषय आहे. तुम्ही जर विचार केला तर कांडी कीड तुमचा आत्ताचे ऊस तुटलेले असतील बघा तुम्ही तो ऊस कांडी कीडने बरेच प्रॉब्लेम झालेला आहे. हो आहेत. तर अजून जर आपण बघितलं तर कोका बोळीने आता आपल्याकडे आहे म्हणजे तिथलं थोडक्यात तिथली माहिती जी आपण हवामानाची घेतली त्याच्याद्वारे आपल्याला मॉडेलद्वारे असं समजलं की हे रोग प्रामुख्याने तिथं प्रादुर्भाव करणार आहेत. तर त्या अनुषंगाने आपण फवारणी म्हणजे करण्यासाठी आपण प्रिव्हेन्शन म्हणून म्हणजे रोग किंवा कीड येऊ नये म्हणून आपण खूप काळजी घेणार आहोत. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जर अलर्ट पाहिले तर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज अलर्ट वेगवेगळे येतात किंवा शक्यता असेल म्हणजे थोडक्यात तुमच्या परिसरातील किंवा तुमच्या प्लॉटचं तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाची तीव्रता आणि त्यानंतर वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, हवेतील दाब या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कुठली कीड आणि कुठला रोग हा येणाऱ्या 2 दिवसानंतर किंवा 4 दिवसानंतर किंवा 8 दिवसानंतर प्रादुर्भाव करू शकतो याची शक्यता बाकीच्यांनी म्यूट करा ना सर बोलते आवाज. त्यांचा आवाज येत होता ज्याला बोलायचं नाही त्यांनी म्यूट करून ठेवा ना. हा तर थोडक्यात काय आहे की कीड आणि रोगाची जी काही शक्यता आहेत त्या शक्यता आपण जो म्हणजे साधारणतः 8 दिवस अगोदरच सांगण्याचा प्रयत्न करतोय मॉडेलद्वारे. तर ही शक्यता जर तुमच्या मोबाईलमध्ये दिसली की आपल्याला काही समजा आता त्यामध्ये 2 प्रकार आपण दिलेले आहेत, शक्यता नंबर 1 आणि शक्यता नंबर 2 म्हणजे काय की जर समजा आता उदाहरणार्थ तांबेऱ्याचा जर प्रादुर्भाव आहे हे तुम्हाला मोबाईलमध्ये दिसतंय पण त्याची तीव्रता जर 50% जास्त असेल तरच आपण फवारणी करायला हवी. जर 50% कमी असेल तर फवारणी करायची गरज नाही असं आपण तिथे सांगतो. फवारणी करायची गरज वाटली म्हणजे तीव्रता जास्त असेल तर तुम्हाला लगेच तिथं फवारणी करण्यासाठी मेसेज येतो की हा मॉलिक्यूल तुम्ही फवारणी करून घ्या. बरोबर आहे. आता तुम्ही त्यासाठी फवारणीचं जे वेळापत्रक आहे तर ते फवारणीचं वेळापत्रक पहा. आम्ही असं करतोय की जर समजा आम्ही तुम्हाला एखादा मेसेज केला म्हणजे व्हॉट्सअपमध्ये किंवा समजा एखादा मेसेज तुम्हाला आलेला आहे तुमच्या त्या प्लॉटची परिस्थिती पाहून, हवामानाची परिस्थिती पाहून, तर व्हॉट्सअप वरती नोटिफिकेशन येईल की आज किंवा समजा मेन स्क्रीनवरती तुमच्या नोटिफिकेशन येईल की तांबेराचा प्रादुर्भाव असल्या कारणाने तुम्हाला फवारणीसाठी नियोजन करावे लागेल, त्यासाठी तुम्हाला ही फवारणी करावी लागेल. अशा प्रकारचे एक मार्गदर्शन सूचिका किंवा सूची तुम्हाला येईल. त्यानुसार तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ओपन होईल की कोणती फवारणी करावी लागेल. तर अशा प्रकारचंही मार्गदर्शन मिळेल तुम्हाला. जर काही कारणाने तुम्ही मोबाईल ऍप पाहिलं नाही आणि जर 2 दिवस झालं तुम्ही मेसेज आलाय पण 2 दिवसांनीच पाहिलं तर तुमचं नुकसान होऊ नये यासाठी तुम्हाला मेन स्क्रीनवरती एक नोटिफिकेशन बार मध्ये तुम्हाला एक अलर्ट देऊ आपण की अशा पद्धतीची फवारणी करणं आहे किंवा पाण्याचा अलर्ट आहे तर 13,000 लिटर पाणी द्या, 25,000 लिटर पाणी द्या, त्यासाठी 2 तास मोटर चालवा. तर अशा प्रकारचे जे मेसेज असतील ते नोटिफिकेशन मध्ये देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. ते लवकरच तुम्हाला मेन स्क्रीनवर दिसतील. म्हणजे त्या ऍपमध्ये जायची पण गरज नाही. सुरुवातीला मेन स्क्रीनला तुम्हाला अलर्ट दिसतील. अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे लवकर तुम्हाला गोष्टी समजतील. म्हणजे ऍपमध्ये जाऊन पाहण्यापेक्षा मेन स्क्रीनलाच तुमच्या ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मगाशी जसं बोललं तर खताचं पण आपण असं करतोय की खतामध्ये सुद्धा आता कसं एक म्हणजे तुम्हाला सगळा सारांश माहित पाहिजे एकूण किती आपल्याला खतं लागणार आहेत म्हणून ती सूची तुम्हाला दिलेली. पण जसं जसं तुमच्या पिकाची वाढ होत जाईल तसं तुम्हाला मेन स्क्रीनलाच येणार आहे की पुढच्या आठवड्यात आठवडा 10, आठवडा 11, आठवडा 12 तुमचा जो आठवडा आहे त्यानुसार तुम्हाला कोणतं खत टाकायचे.
म्हणजे पुढच्या आठवड्यात समजा आज हा आठवडा 10 नंबरचा आहे, पुढचा आठवडा 11 नंबरचा आहे, तर या आठवड्यात तुम्हाला समजेल की पुढच्या 11 नंबर आठवड्यात कोणतं खत टाकणं गरजेचं आहे. त्याचा मेसेज तुम्हाला येईल, म्हणजे तुम्ही दुकानात जाऊन 2 दिवस 3 दिवस अगोदर खत आणून ठेवू शकता. स्पेशल मध्ये येईन ना सर? हा, स्पेशल मध्ये येईल. कारण की आमच्या म्हणजे 25 जणांच्या लागवडी ह्या जवळपास 40 दिवसात झालेल्या आहेत. बरोबर. हा, कारण की आता 5 दिवसापूर्वी एक जणांनी लावलंय आणि एक जणाचे तर 60 दिवस पूर्ण झालेत. बरोबर. त्याच्यामुळे आमचं कोणाला कोणचं वापरायचं हे स्पेशलच पाहिजे ना. हो, नाही तसं स्पेशलच दिलंय सर. आता सुद्धा तुम्हाला त्याच्यानुसार वापरायचं आणि तसं पण स्पेशल, म्हणजे तुम्हाला आता टेक्स्ट बॉक्स मध्येच येईल बाबा की काय वापरायचे. तुमचा आजचा हा दिवस आहे, त्याच्यानुसार तुम्ही काय वापरा. बरोबर. ठीक आहे. हो. खूप चांगलं सगळ्यांनी मिळून तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. चांगलं काम करू आपण. ही तुम्हाला लक्षात घ्या की हे एक पायलट प्रोजेक्ट आपण तुमच्या भागात, तुमच्या कारखाना कार्यस्थळावरती आपण राबवतोय. या सभासद शेतकऱ्यांनी तुम्ही खूप मोठी रिस्क घेऊन याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. ही आपल्याला म्हणजे ही शक्यता कुठेही ठेवायची नाही की आपलं उत्पादन कमी होणार आहे. आपल्याला आपलं उत्पादनच वाढवायचंय. त्यासाठी आपण वेगवेगळे तज्ज्ञ आपल्या प्लॉटवरती उतरवणार आहोत. आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. AI तुम्हाला प्रत्येक वेळी जसं डेटा बदलेल किंवा जसं हवामान असेल किंवा तुमच्या मातीचं जसं स्ट्रक्चर बदलेल तसं तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी जागरूक राहूया आणि आपलं उत्पादन चांगलं वाढवूया. ठीक आहे सर, आता या नवीन 2 फवारण्या आलेल्या फुटव्यासाठी आहेत का? कसं असतं, एक फुटवा कधी होतो म्हणजे फुटवा नक्कीच त्या फवारण्या झाल्यानंतर फुटव्यामध्ये फायदा होणार आहे. पण ऊसाच्या आत्ताच्या वातावरणाच्या परिस्थितीनुसार ऊसाला जी अपेक्षित अन्नद्रव्य मिळणं गरजेचं असतं ते हवेतून असेल किंवा ते मातीमधून असेल, तर ते मिळत नाही. त्याच्यामुळं पीक आपलं तानात जातं आणि तानात पीक गेलं की त्याच्यावरती विविध प्रकारचे रोग आणि किडी अटॅक करतात. हे करू नये आणि पीक आपलं तानात जाऊ नये म्हणून त्या फवारण्या आपल्याला तुम्हाला सांगितल्या आहेत. सर, त्याच्यापैकी वसंत ऊर्जाला दुसरा पर्याय आहे का काही? वसंत ऊर्जाला पर्याय आहे. मग त्याला तुम्हाला मेगाफॉल तुमच्याकडे मिळतं का? दत्ता भाऊ मिळेल का? हा, मेगाफॉल मिळालं ना तर मेगाफॉल घ्या. काय झालंय, आम्हाला नाहीतर त्या तुम्ही संस्थेने फार त्रास दिलाय व्यवसायानं. त्याच्यामुळे आम्हाला कुठलंच प्रोडक्ट त्यांचं वापरायचं नाही. बरं, ठीक आहे. त्यांनी काय आमचा करू फार आपण, जाच केला पा रोपामध्ये. बरोबर आहे. आता काय झालं, ते एकदम अचानक सगळ्या बुकिंग झाल्या असतील त्याच्यामुळे थोडं नाही, जरा नाही, अचानक तर झालं सर. सर, एक मुद्दा आहे का, आमची तर पाथरवाल्याला त्यांचं फार्म आहे. हो, आहे. पाथरवाल्याचे रोप पुण्याला गेले आणि पुण्याचे आम्हाला दिले त्यांनी. मी हा, डोळ्याने ते पाहिले. जरा- म्हणजे बिदरची राजधानी दिल्ली केली आणि दिल्लीची बिदरला आणली. काहीच फायदा नाही त्याचा. म्हणजे इकडचे शेतकरी मातीत घातले, तिकडचे मातीत घातले. एकूण माझ्या गावचे 2,60,000 रुपये वाया गेले. 2,40,000. ते रोप 60,000 येत होतं पिंपरखेडला पाथरवाल्याहून. त्याला 3 लाख रुपये मोजावे लागले. त्याच्यामुळे त्या व्हीएसआयचा एकही प्रोडक्ट तुम्ही शिफारस करू नका आम्हाला. आम्ही वापरणार नाही. बरं, ठीक आहे. आम्हाला 5 टनाचा ॲव्हरेज कमी आलाच जमन, पण ते व्हीएसआयचं वापरायचं नाही. बरं, ठीक आहे. आपण त्याच्यावरती पर्याय दुसरे लगेच देऊ. त्याचं अपडेट करायला होतो मी आजच. ठीक आहे. ठीक. हो, चालेल. चांगली छान मिटिंग झाली. सगळ्यांना म्हणजे भेटून फर्स्ट टाइमच आपली ही मिटिंग होती मला वाटतंय. अशा समोरासमोर एवढे चांगलं डिस्कशन झालं. सगळेच जण खूप अभ्यासू आहेत. हे खूप आनंद आहे वेगळा. कारण आपण AI मध्ये सगळेजण एवढे सभासद इच्छुक शेतकरी, कारण आपण बघतो, आम्ही पाहतोय आता पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय, पण आपल्या मार्फत म्हणजे आपला हातचा ग्रुप जो होता खूप इच्छुक वाटतोय. चांगलं तुम्हाला शिकण्याची खूप म्हणजे एक मनातच इच्छा आहे तुमच्या. नक्कीच आपण AI चा जो अर्थ आहे तो मी पण एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या तुमच्या भागात पण मी एकदा येईल आवर्जून. नक्की या AI सर, आपल्याला एक कसं visit मदत द्या करणार सर. आहे. नक्कीच तुम्हाला AI हे लक्षात ठेवा की आपल्याला काळाची गरज ही AI ची आहे. हे कुणीच म्हणजे नाकारून चालणार नाही. कारण काळ खूप पुढे ह्याने चाललेला आहे. तुम्ही जसं म्हणलात की आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. पुढच्या वर्षीचं असं दिसतंय सगळं 2026ला दुष्काळ दिसतोय. म्हणजे माहित नाही अजून, पण क्लायमॅटिक प्रिडिक्शन येत चाललेले आहेत. पुढे काय होईल माहित नाही अजून, पण त्याच्या अगोदरच जर आपल्याला ह्या जर समजा प्रिडिक्शन मिळत गेल्या किंवा फोरकास्टिंग झालं आपलं की पुढे काय होणार आहे, तर यासाठी आपल्याला असं तंत्रज्ञान पाहिजे की आपल्या हातात पाहिजे, आपल्या शेताचं मॉडेल आपल्या हातात पाहिजे की जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही.
त्यासाठी सगळे शास्त्रज्ञ आपल्या या सगळ्या प्रोजेक्टमध्ये सामील झाले पाहिजेत. त्यांचा अभ्यास हा आपल्या मॉडेलमध्ये घेता आला पाहिजे. शेतकरी शास्त्रज्ञ पण आपल्याकडे पाहिजेत. जसं तुम्ही आज एवढे अभ्यासू शेतकरी सगळेजण आहात, तुमचाही अभ्यास आपण यामध्ये घेऊया आणि तुमच्या पंचकृषीसाठी किंवा तुमच्या तालुक्यासाठी आपण एक चांगलं मॉडेल विकसित करून तुमच्या भागाचा संपूर्ण ऊस विकास कसा साध्य करता येईल हा आपण प्रयत्न करूया. चाल ठीक आहे. हो हो सर. चालेल चालेल मग खूप पुढील, सुंदर मार्गदर्शन सर आपण केलं. हो नक्की नक्की, काय अडचण नाही. कधी माझाही नंबर ठेवा, तुम्हाला काहीही अडचण आली तर मी डायरेक्ट मला फोन करू शकता. ठीक आहे. तुम्ही नक्की या साहेब, आवर्जून तुम्ही या, तुमचं स्वागत आहे. तुम्ही आल्याच्या नंतर नक्की डाळबट्टीचा बेत ठेवू. चालेल चालेल चालेल, आवर्जून 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 येऊ तुमच्याकडे. हो, ठीक आहे. आता आपण ठीक जी आहे, माहिती बघितली म्हणजे प्रत्येक टीमच्या प्रतिनिधींनी माहिती दिली, फसलची असेल, मॅप मायक्रॉप असेल, AI शिफारस असेल किंवा ऊस ताळेबंद. तर म्हणजे ज्यांना जो प्रॉब्लेम असेल त्यांनी काय करा, आपल्या ग्रुपवरती आपण टाकलेला आहे. फसलचा प्रॉब्लेम असेल तर त्या प्रतिनिधींना संपर्क साधा, किंवा मॅपचा असेल तर त्यांना, शिफारस असेल तर त्यांना. असं काय करूयात, आपण कम्युनिकेट ठेवूयात आणि ग्रुपवरती कोणालाही प्रॉब्लेम आले तर ग्रुपवरती मेन्शन करा किंवा त्या प्रतिनिधींना कॉल करा. म्हणजे तुमच्या ज्या प्रॉब्लेम्स असतील ते आपण त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही या चर्चासत्रात सामील झाल्या त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि आता आपण ही चर्चा थांबूया. धन्यवाद. हो, धन्यवाद.